नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ आयस अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो आणि तुमचं जे मोस्ट अवेटेड लेक्चर होतं फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडीचं ते आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान जेवढ्याही चालू घडामोडी झालेल्या आहेत तेवढ्या थ्रू आउट द लेक्चर तुम्हाला डिस्कस करणारा विथ काय करणारा परीक्षेला जे महत्त्वाचं कंटेंट आहे तेच धरून. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला सगळ्या घडामोडीत काय होतील लक्षात येतील. बघा, जसं आपण जानेवारी 2026चं लेक्चर कंडक्ट केलं आता तसंच फेब्रुवारीचं लेक्चर राहणार आहे. तुम्ही ज्या कमेंट्स केल्या त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या कमेंट्सपासून जे मोटिवेशन मिळालं आहे त्याच्यामुळेच फेब्रुवारीचं लेक्चर येऊ शकलं आणि मार्चचं पण तशाच पद्धतीने आपण काय करूया, लेक्चर कंडक्ट करूया. ठीक आहे, जवळपास 35,000 प्लस मुलांनी या लेक्चरला काय दिला, प्रतिसाद दिला. तर सगळ्यांचे धन्यवाद. आणि एक डिमांड होती मुलांची की सर PDF नोट्स द्या. बघा, PDF नोट्स आपण काय करूयात, 100% तुम्हाला प्रोव्हाइड करूयात, पण त्याच्यासाठी काय एक मार्चचा व्हिडिओ येऊ द्या. त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा 3 महिन्याचं कंपाईल करून काय करतो, जे मी तुम्हाला कंटेंट शिकवलेलं आहे ते प्रिंटिंग स्वरूपात, जे म्हणजे तुम्हाला प्रिंट काढून डायरेक्ट काय करता येईल, वाचता येतील तशा पद्धतीच्या नोट्स तयार करतो. ठीक आहे, आणि ते आपल्या विदर्भ आयस अकॅडमीच्या ॲपवर अवेलेबल करून देतो आणि त्याची एकदम माफक दरामध्ये किंमत ठेवेल, जेणेकरून ज्यांना गरज आहे ॲक्च्युली ते त्या मुलांपर्यंत ती काय नोट्स पोचली पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे, ते जेव्हा मार्चचा व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हली मी तुम्हाला सांगतोच की कशा पद्धतीने तुम्ही परचेस करू शकता ते PDF आणि कुठे तुम्हाला एक्झॅक्टली मिळेल. ठीक आहे, तर ह्या सगळ्या कमेंटसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. अशाच पद्धतीने तुम्ही आता जो फेब्रुवारीचा व्हिडिओ पाहणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही सजेशन असतील, काही अभिप्राय असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आपण काय करूयात, मार्चच्या व्हिडिओमध्ये तो इम्प्रूव्ह करता येईल. आणि मार्चचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सगळ्यांनी ज्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होतो त्यांनी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की मग सर मला मार्चचा व्हिडिओ हवा आहे. तर आपण नक्कीच वेळेच्या आतमध्ये काय करूयात, तो व्हिडिओ घेऊन येऊयात. चला, तर आपण आता कंटेंटला सुरुवात करूयात. आणि काळजी करू नका, जरी आपला हा लेक्चर फेब्रुवारीचा थोडा लेट झाला आहे पण त्याच्यामध्ये मी मार्चचे जे कंटेंट आहे ते पण टाकलेलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कार कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या छोट्या मोठ्या घडामोडी आहे त्या थोडक्यात घडामोडीमध्ये कव्हर केल्या, ऑनलाईनर स्वरूपात केल्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला मार्चचा पण डेटा भरपूर याच्यामध्ये कव्हर झालेला दिसेल. ठीक आहे, बाकी तर करणारच मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये, पण जे महत्त्वाचे बाईट्स होते आता इतक्यात घडलेले आहे त्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा कव्हर केलेले आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही अपडेटेड राहणार आहात. ठीक आहे, बघा, भारतातील पहिले जातीमुक्त गाव. आता जातीमुक्त आता जे पहिलं महिला असेल, पहिलं गाव असेल, पहिला जिल्हा असेल, हे जिथे जिथे आहे ना ते आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची न्यूज होऊन जाणार. बघा, काय म्हणते, जातीमुक्त गाव असं कोणतं ठरलंय तर सौंदाळा नावाचं ठरलंय. कुठे येते रे, हे अहिल्यानगरमध्ये येते. 2 प्रश्न तयार होतात. आयोग आता शार्प जे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आपण काय वाचतो, भारतातील पहिले जातीमुक्त गाव सौंदाळा, फक्त सौंदाळा पाठ करता आणि ठीक आहे बा महाराष्ट्रातला आहे, पण तुम्हाला आता जिल्हा सुद्धा पाठ करणे महत्त्वाचं आहे. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिले जातीमुक्त गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे. ठीक आहे, अहिल्यानगर. मग तुम्ही तिथे फसायला नको. ठीक आहे, त्याच्यासाठी सांगतोय महाराष्ट्रातील पहिली नेट झिरो. बघा, प्रत्येक प्रश्नामध्ये तुमचं काय रे, प्रत्येक लाईनमध्ये तुमचा प्रश्न तयार होण्याची शक्यता, एवढा मोस्ट IMP न्यूज तुमच्यासमोर घेऊन आलेला. बघा, नेट झिरो पंचायत कोणती आहे, पहिली आहे बेला, जी कुठं आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील जिल्हा पक्षी. आता बघा, 2 कॉन्सेप्ट आहे. एक जिल्हा पक्षी आणि एक शहर पक्षी. याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे तुम्हाला. आणि याच्यामध्ये सुद्धा भारत आणि महाराष्ट्र, आणि याच्यात सध्या काय ठेवायचं आहे लक्षात, तुम्हाला फक्त शहर पक्षी महाराष्ट्राच्या बाबतीत लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पहिला शहर पक्षी घोषित करणारा जिल्हा कोणता ठरलाय तर आपला अमरावती नावाचा जिल्हा ठरलाय. ठीक आहे, आणि इथं कन्फ्यूज नाही व्हायचं. जिल्हा पक्षी भारताचा जर पहिला म्हटला तर कोणता येणार, पांढऱ्या पोटाचा सागरी गरुड. कुठं आहे हे, कासारकोडमध्ये, केरळ या ठिकाणी. आणि जर महाराष्ट्राचा जर तुम्हाला विचारला, आता झाला भारताचा, पण महाराष्ट्राचा जर विचारला तर तुम्हाला रायगड जिल्ह्यामधला जो तिबेटी खंड आहे हा काय झाला आहे, महाराष्ट्रातील पहिला जिल्हा पक्षी झालेला आहे. कन्फ्यूज होईल म्हणून मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवलं. शहर पक्षी तर लक्षात राहतेच, अमरावतीचा आहे, कोणता आहे, तांबडा पक्षी नावाचा. ठीक आहे, परंतु जिल्हा पक्षीमध्ये भारताचा कुठे आहे तर कासारकोड
केरळमध्ये पांढऱ्या पोटाचा सागरी गरुड. आणि जर महाराष्ट्रातील पहिला म्हटलं तर रायगड मधला आहे. ठीक आहे, कोणता? तिबेटी खंड्या नावाचा पक्षी. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, भारतातील पहिले विधवा प्रथा. आता ज्या विधवा झाल्यानंतर ज्या स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा लादल्या जातात, केशवापन असो, आता केशवापनची पद्धत तर बंदच झाली जवळपास, परंतु त्या कुंकू पुसणे असो, बांगड्या फोडणे, आता भरपूर राहते. आता ते गावामध्ये जे व्यक्ती राहतात, जे राहत असतील स्टुडंट, त्यांना माहीत असेल की कशा पद्धतीने त्या प्रथा लादल्या जातात. ठीक आहे, तर तशा पद्धतीनं ज्या विधवा प्रथा आहे त्या पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेणारी पहिली जे गाव आहे ते कोणतं ठरलं आहे? कोल्हापूरमधलं हेरवाड नावाचं गाव आहे. ठीक आहे, बघा 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा अलवर नावाचा आहे. कुठे आहे रे हा? राजस्थान ह्या ठिकाणी आहे. कुठे? अलवर हा जिल्हा. ओके, कशाचा काय म्हणतो मी? 100% विमा संरक्षण मिळवण्यासाठी भारतातील पहिला जिल्हा कुठे ठरलाय? अलवर, राजस्थानमधील. देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कुठे आहे? रायपूर. ठीक आहे, छत्तीसगड येथील जे रायपूर आहे तिथे काय झालं? पहिले डिजिटल संग्रहालय. एक याच्यासमोर एक नवा रायपूर पण येईल. ठीक आहे, याच्यानंतर एक न्यूज आहे नवा रायपूर, ते पण तुम्हाला कन्फ्यूज व्हायला पाहिजे नको. डिजिटल संग्रहालय म्हटलं तर फक्त रायपूर. हायड्रोजन बस चालवणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरलं आहे? कोची, केरळ राज्यातील जे कोची आहे तिथे काय झालेलं आहे? हायड्रोजन बस. म्हणजे त्या विमानतळावर जे बसेस वगैरे चालतात त्या सगळ्या कशाने चालतात? तर हायड्रोजन बस. असे प्रायोगिक तत्वावर तिथे सुरुवात करण्यात आलेली आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केलेला आहे. कोणी केलेला आहे? तर असं टास्क फोर्स जे आहे स्थापन करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे महाराष्ट्राच्या संबंधी आहे. म्हणून बघा, तुम्हाला सांगितलं रायपूर छत्तीसगड हे काय आहे? पहिले डिजिटल संग्रहालय. आणि नवा रायपूर म्हणून पण आहे, त्याला नया रायपूर म्हणतात हिंदीमध्ये. ठीक आहे, छत्तीसगडमध्ये. तिथे काय करण्यात आलं आहे? भारतातील पहिला AI स्पेशल इकॉनॉमिक झोन, चेज स्पेशल इकॉनॉमिक झोन 2005 मधील जो कायदा आहे माहित असेल तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये. ठीक आहे, जगातील पहिला बायोमेट्रिक AI रोबोट, त्याचं नाव काय? मोया. भारतातील पहिले AI युनिकॉर्न. बघा, AI युनिकॉर्न म्हणजे काय? की 8,000 कोटीच्या वरत जर समजा एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर होत असेल तर त्याला युनिकॉर्न म्हटलं जाते. ठीक आहे, तर त्याच्यातला फॅक्टल ॲनालिटिक्स नावाची कंपनी ही पहिली AI जी कंपनी आहे ती युनिकॉर्न झालेली आहे. भारतातील पहिले AI संचालित विद्यापीठ कोणतं आहे रे? मेरठ आहे. हे न्यूज मी तुम्हाला किती वेळा सांगितलेली आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीचं विद्यापीठ सुरू करणारं भारतातील पहिलं कोण ठरणार आहे? AI विद्यापीठ, तर मेरठ ठरणार आहे. ठीक आहे, अजून एक न्यूज होती की AI शहर बांधणार आहे. ठीक आहे, प्रायोगिक तत्वावर अजून म्हणजे पूर्णता झालेलं नाही आहे पण सुरू आहे. कोणतं AI शहर होणार आहे? तर लखनौ नावाचं होणार आहे. अशा पद्धतीची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने याच्या अगोदरच केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भरपूर न्यूज आहेत. केरळमध्ये पहिल्या AI शिक्षिका ज्या घोषित झालेल्या इरिस नावाच्या. ठीक आहे, व्हिक्टोरिया शी असो, त्याच्यानंतर मिका, त्याच्यानंतर डियाना. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या ज्या AI संबंधित घडामोडी तुम्हाला याच्या अगोदर एका लेक्चरमध्ये केलंच आहे कव्हर. ठीक आहे, नाही पाहायला असेल ते लेक्चर बघू शकता. देशातील पहिला सोयाबीन महोत्सव कुठं साजरा करण्यात आला? तर नागालँड राज्यामध्ये करण्यात आला. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य. बघा, केरळ संबंधी या महिन्यामध्ये 4 महत्त्वाच्या न्यूज आहे. मोस्ट ऑफ द तुम्ही जे अभ्यास करत असणार भरपूर दिवसापासून आपल्या स्पर्धा परीक्षेचे, त्यांना माहीत आहे की पहिलं राज्य जर अशा कोणत्या बाबतीत जर म्हटलं आपण तर आपण डायरेक्ट उत्तर काय मारतो? केरळच मारतो. बघा, त्याच लाईनमध्ये हे 4 अजून त्याच्यामध्ये बाईट्स काय झालेलं आहे? ॲड झालेलं आहे, बघून घ्या. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणतं ठरलं आहे? तर केरळ. स्वतंत्र नागरी धोरण मंजूर करणारे पहिले राज्य? केरळच. स्वतंत्र शहरी धोरण? केरळच. मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कुठपर्यंत? तर पदवीपर्यंत. हा पॉईंट रिपीट झाला. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे कोण? केरळच. ठीक आहे, आता अशा पद्धतीनं केरळबद्दल लक्षात ठेवा. अजून एक आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मानणारा राज्य कोणतं? तर केरळच. ठीक आहे, हे पॉईंट ॲड करून घ्या तुमच्या याच्यात. स्वतःच्या जैविक विविधता आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य दर्शविणारा नकाशा प्रकाशित करणारा, स्वतःच असं अशा प्रकारचा नकाशा घोषित करणारा कोण आहे रे? राज्य? ओडिसा नावाचा राज्य आहे. चलो बघा, आता जसं ह्या पहिल्या घडामोडी झाल्या तशा पहिल्या महिला घडामोडी बघून घेऊयात. काय म्हणते बघा, हा पॉईंट सगळ्यात मोस्ट IMP आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचा एक आपली न्यूज होती याच्या पूर्वीची की आपल्या भारतातून पहिला पर्यटनात जाणारा अंतराळवीर कोण आहे? अंतराळवीर पर्यटक पहिला कोणता आहे? तर गोपी थोटापुरा हे व्यक्ती होते. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. अजूनही त्याच्यावर प्रश्न पडला नाही तर येण्याची शक्यता आहे.
तशाच प्रकारे दुसरं एक न्यूज बघा, 100% अंध असलेल्या केरळच्या पहिल्या महिला, आता ऍक्च्युली महिला संबंधी आहे, फक्त मला ते लिंक झाली म्हणून तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. गोपी थोटाकुरा लक्षात ठेवायचं आहे नाव. पहिल्या महिला न्यायाधीश कोणत्या, तर 100% अंध आहेत ती, ठीक आहे. त्यांना डोळ्यांनी काहीच दिसत नाही. त्या व्यक्ती कोण आहेत, थान्या नाथन सी. कुठच्या आहेत त्या, तर केरळच्या आहेत. बार्बोडोसच्या पहिल्या महिला पंतप्रधान बघा, परंतु पहिल्या महिला जरी असल्या तरी त्यांची नियुक्ती आता नाही, तर हे त्यांचं तिसरं टर्म आहे. याच्या अगोदर सुद्धा त्या राहिलेल्या आहेत, ठीक आहे. सलग तिसऱ्यांदा त्या निवडून आलेल्या आहेत. नाव काय त्यांचं, मिया अमूर मॉटली, बार्बोडोस लेबर पार्टी. आता मी पक्ष का बरं दिला, पार्टीचं नाव का बरं दिलं, कारण की आयोगाचा ट्रेंड असा झालेला आहे की तुम्हाला आता ह्या व्यक्तींवर प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांची जी राजकीय पक्ष आहे त्याच्यावर प्रश्न विचारते, म्हणून तिथं तुमचा मार्क जायला नको म्हणून तिथं पक्ष दिलेला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. बार्बोडोस तर लक्षात राहतेच, पण लेबर पार्टी आहे त्यांची. कोणती पार्टी आहे, लेबर पार्टी आहे, ठीक आहे. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला लष्करी पायलट यांचं नाव काय, तर कॅप्टन हंसजा शर्मा आहे. ओके. भारतीय अणुऊर्जा प्रकल्पाचे संचालन करणाऱ्या पहिल्या महिला R.M. नाचमई नावाच्या व्यक्ती आहे. विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या, ठीक आहे, आई म्हणतो आपण त्याला, म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये AAI. पहिल्या महिला सदस्य कोण, निवेदिता दुबे. भारतातील पहिला महिला संचालित औद्योगिक पार्क कोणता ठरला आहे, तर गौरी बिदानूर, ठीक आहे. पिंग स्टेशन एक याच्यामध्ये अजून ऍड करायच्या अगोदर न्यूज होती, पिंग स्टेशन. भारतातील पहिले पिंक स्टेशन कोणतं आहे, रेल्वे स्टेशन, ठीक आहे, ते कोणतं आहे रे, हे नवी अमरावती जे आहे, आता अमरावती अंतर्गत एक नवी अमरावती रेल्वे स्टेशन आहे, ते काय झालेलं आहे, पिंक स्टेशन म्हणून घोषित करण्यात आलं. म्हणजे काय, तर ते जे रेल्वे स्टेशनवर जेवढेही कर्मचारी आहेत ते कोण आहेत, तर महिला आहे, महिलांद्वारे चालवल्या जाते. तशाच पद्धतीने औद्योगिक पार्क चालवल्या जाते महिलांद्वारेच, ठीक आहे. कुठे आहे, कर्नाटक मधला गौरी बिदानूर नावाचं जे पार्क आहे तिथे पूर्णतः महिला संचलित काय करण्यात आला, औद्योगिक पार्क. ईशान्य भारतातील पहिली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर कोण ठरलाय, तर आरशा दास नावाच्या ठरल्या. कुठील आहे, त्या ईशान्यमधल्या त्रिपुरा या राज्यातून, ठीक आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या महिला घडामोडी झाल्या. आता काही तुम्हाला फास्टमध्ये, ठीक आहे, रॅपिड फायरमध्ये काय करतो, ज्या अजून थोडक्यात घडामोडीमध्ये पहिल्या घडामोडी झालेल्या आहेत, ठीक आहे, त्या तुम्हाला बघून घ्यायच्या. अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी नावाचं कोणतं नाव बघा, जिथे मी तुम्हाला बोल्ड करून ठेवलेलं आहे त्याच्यावर प्रश्न रिकामी जागा किंवा MCQ तिथे विचारला जाणार. प्रश्न काय फिरवला जाणार, शिक्षा साथी आहे, शिक्षा सारथी केल्या जाणार, ठीक आहे, शिक्षा मित्र केल्या जाणार. तुम्हाला ऑप्शन कसे बदलवल्या जाऊ शकतात, पण लक्षात काय ठेवायचं आहे, अंगणवाडी सेविकांना AI टूल विकसित करणारे महाराष्ट्र देशाचे पहिले राज्य ठरलेलं आहे. आणि ते AI टूल आहे ते अंगणवाडी, ठीक आहे, अंगणवाडीसाठी ते काय टूलचं नाव काय, शिक्षा साथी. याच्यावर प्रश्न याच्या अगोदर येऊन गेला अंगणवाडी बाबतीत महाराष्ट्रातल्या वळधामना, ठीक आहे, नागपूर याच्यामधला हिंगणा या तालुक्यातल्या होत्या, त्या कन्फ्यूज होणं नाही. संगीतमय रस्ता बघा, म्युझिकल रोड म्हणतो, भरपूर याच्या रील्स व्हायरल झाल्या तुम्ही पण बघितल्या असतील, की संगीतमय रस्ता असलेले महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. आणि मुंबईमध्ये मुंबई कोस्टल रोडवरून नरिमन ते पॉईंट ते वरळी मार्गावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आणि ते जे कशा पद्धतीने आहे, त्याच्यात अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी यूज केली आहे की त्याच्यावरून जर एखादी गाडी गेली तर त्याच्यावरून एखादा जे गाणं आहे ते फ्रिक्वेन्सीनुसार वाजते, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ते फ्रिक्वेन्सीनुसार काय कोणतं गाणं सेट केलेलं आहे म्युझिक, तर जय हो नावाचं जे आहे, ठीक आहे, ते जे गाणं आहे त्याच्यामध्ये AR रहमान यांनी जे म्हटलेलं गाणं आहे ते जय हो, तिथून गेल्यानंतर काय होते, म्युझिक प्ले होते, म्युझिक वाजते, त्या पद्धतीची फ्रिक्वेन्सी तयार होते. उद्योग समूह आणि लघु उद्योगांना देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे म्हणते. बघा, AI लिव्हिंग लॅब सुरू करणारा कोण आहे पहिलं, तर महाराष्ट्रात आहे. भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कर्नाटकमध्ये सुरू करण्यात आली, खाजगी प्रकारची पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने इराणमधील कोणत्या व्यक्तीला, सोराया अघाई यांची पहिल्या महिला सदस्य म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये आतापर्यंत अशा पद्धतीचे इराणचं कोणीच प्रतिनिधित्व केलं नाही आहे महिलांपैकी, त्या पहिल्या महिला ठरल्या सोराया अघाई नावाच्या. भारतातील पहिले काऊ कल्चर संग्रहालय कुठे सुरू करण्यात आलं, तर मथुरा जे उत्तर प्रदेशमध्ये आहे तिथं सुरू करण्यात आलं आहे. कोणतं, काऊ कल्चर. तामिळनाडू सरकारने नामक्कल जिल्ह्यातील कोल्ली हिल्स येथे राज्यातील पहिले डार्क स्काय जे पार्क आहे सुरू केलं, कुठं, तामिळनाडूमध्ये. महाराष्ट्र शासनाने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 100% शिष्यवृत्ती मिळावी याकरिता ब्रिस्टॉल आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सोबत सामंजस्य करार केला. आता हे जे सामंजस्य करार असते मोस्टली फोकस कुठे करायचं, ज्या
आंतरराष्ट्रीय संबंधासंबंधित असतात त्या सामंजस्य करार त्याच्यावर फोकस करायचा. ठीक आहे, आता महाराष्ट्राने केलं तेवढं काही एवढं इम्पॉर्टंट नाही, पण नजर सगळीकडे गेली पाहिजे. एकदा जर वाचलं तर काही बिघडत आहे का? बिस्टॉल नावाची ठीक आहे आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्याच्यासाठी काय केलं आहे महाराष्ट्राने 100% गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी त्याच्यासाठी करार केलेला आहे. ठीक आहे, असं बेसिक एकदा डोक्यात राहिलं तर कुठं ना कुठं आलं तर प्रश्न सॉल्व्ह करता येते, नाही आलं तर कोणतं नुकसान थोडी होणार आहे आपलं. दिव्यांग व्यक्तींसाठी भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र राज्य सुरू करण्यात आलेले आहे म्हणते. ठीक आहे, हे झालं तुमच्या पहिल्या घडामोडी. अजून काही आहेत. सत्येंद्र सिंग लोहिया यांनी काय केलं, कुकची सामुद्रधुनी. कुठे आहे कुकची सामुद्रधुनी? न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना वेगळे करणारी सामुद्रधुनी आहे. ठीक आहे, जे न्यूझीलंडचं उत्तर आणि दक्षिण जे बेट आहे यांना वेगळे करणारी जे सामुद्रधुनी आहे, ठीक आहे, त्याला काय म्हटलं जाते? कुकची सामुद्रधुनी. हा जो ओलांडणारा आशियातील पहिला पॅरा जलतरणपटू झालेला कोण आहे? त्याचं नाव सत्येंद्र सिंग लोहिया. लोहियासारखंच काम त्यानं केलं. ठीक आहे, त्या समुद्रधुनीतून जाऊन आशियातला पहिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनुसार कोणत्या देशाने, बघा, युरोपचा देश आहे, युरोपियन युनियनचा डेन्मार्क हा पहिला देश ठरला आहे म्हणते. कशा संबंधी? की ज्याने आईकडून बाळाकडे होणारा HIV आणि सिफिल्स नावाचा प्रसार पूर्णपणे थांबू शकते म्हणते. ठीक आहे, अशा पद्धतीचं काय बनवलेलं आहे त्यांनी, लस म्हणू शकता किंवा औषध बनवलेलं आहे. ठीक आहे, WHO ने त्याला मान्यता दिली आहे. भारतातील पहिला पाण्याखालचा रस्ता सह रेल्वे बोगदा ब्रह्मपुत्रा नदीवर 33.60, बघा किती लांबीचा, 33.7 लांबीचा प्रकल्प असून त्यातील 15.79 किलोमीटर दुहेरी ट्यूब बोगदा गोहपूर ते नुमलीगड यांना जोडून अंतर 240 किलोमीटरहून 34 किलोमीटर करण्याचं एकदम म्हणजे जबरदस्त कार्य झालं आहे. 240 किलोमीटरहून डायरेक्ट त्याचा जो प्रवास किती झाला आहे तर 34 किलोमीटरचा झाला आहे. ड्रोन उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील पहिले सामायिक सुविधा केंद्र स्थापन करण्यात पुढाकार कोणी घेतला आहे तर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांनी ह्या दोन संस्थेने घेतलेला आहे. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्रिपुरामध्ये भारतातील पहिले स्टेट इनोव्हेशन मिशन असं विचारलं जाऊ शकते. स्टेट इनोव्हेशन मिशन जे आहे सुरू केलं, कोणी सुरू केलं? नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत. तर कुठे करण्यात आलं तर ते त्रिपुरा येथे सुरू करण्यात आलं. ठीक आहे, ईशान्येकडील राज्य आहे त्रिपुरा, तिथे अशा प्रकारचं सुरू करण्यात आलेलं मिशन आहे. VO चिदंबनार बंदर जे आहे कुठचं आहे? तामिळनाडू मधलं. तिथे काय करण्यात आलं की ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर झालेले आहे. कोणतं? VO चिदंबनार बंदर. कुठचं आहे हे तर तामिळनाडू या राज्यातील आहे. इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलो. आता हे काही न्यूज तुम्हाला डायरेक्टली आपल्या आयोगाच्या पेपरमध्ये विचारलं जाणार नाही, पण TCS IBPSची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकते, विचारल्या जाऊ शकते. जगातील असा पहिला नेता कोणता आहे? त्यांचे 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत इंस्टाग्रामवर. ते व्यक्ती कोण आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. देशातील पहिले पूर्णतः स्वयंचलित ऑटोमॅटिक पद्धतीने मल्टी लेवल पार्किंग कॉम्प्लेक्स सुरू करणारं शहर कोणतं तर हैदराबाद. भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे राज्य कोणतं ठरलेलं? केरळ. जिथं जिथं केरळ येईल आणि पहिली घडामोडी समजेल त्यांच्या असेल तर त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. ठीक आहे, भरती ओहोटीमुळे जे नैसर्गिक आपत्ती, तिथं जे नुकसान होते निसर्गाचं, त्याला काय केलं त्यांनी? राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलं. त्यांनी काय होणार की त्यांना वेगवेगळे जे फंड्स असतात, वेगवेगळ्या ज्या सुखसुविधा असू शकतात, सुखसुविधा म्हटल्यापेक्षा सुविधा ज्या असू शकतात त्या त्यांना प्रोव्हाइड केल्या जाऊ शकते लगेच. ठीक आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं ते घोषित करण्यात आलं आहे. कर्नाटकातील वेमागल येथे एअरबस H125 सुविधेच्या उद्घाटनासह भारताने आपली पहिले खाजगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कार्यान्वित केली. ठीक आहे, वेस्ट स्पेस मोस्ट IMP 2 न्यूज सांगणारा त्याच्यावर फोकस करायचा आहे. ठीक आहे, ज्याही कशा संबंधी आहे? विज्ञान तंत्रज्ञान घडामोडीशी संबंधित आहे. वेस्ट स्पेस नावाची संस्था आहे, त्यांनी काय केलं? हेवन-1 नावाचं, हेवन म्हणजे काय? स्वर्ग. हेवन-1 नावाचं काय केलं? जगातील पहिले व्यावसायिक खाजगी अंतराळ स्थानक सुरू केलं. 2027च्या सुरुवातीला SpaceX Falcon 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे म्हणते. म्हणजे लक्षात ठेवा, हेवन-1 हे खाजगी स्वरूपाचं, व्यावसायिक खाजगी स्वरूपाचं अशा पद्धतीचं काय ठरणार आहे? ते अंतराळ स्थानक ठरणार आहे. कधी लॉन्च होणार आहे? 2027 मध्ये. आणि कोणती कंपनी करणार? इलॉन मस्कची जे SpaceX नावाची कंपनी आहे आणि त्यांचं जे Falcon 9 नावाचं रॉकेट आहे ते काय करेल? याचं लॉन्चिंग करेल.
छत्तीसगडमधील नवा रायपूर, बघा याच्याबद्दल बोललो आपण याच्या अगोदर. नवा रायपूर येथे अंतरिक्ष अंगवारी, काय नाव आहे बघा, अंतरिक्ष अंगवारी या नावाने भारतातील पहिले स्पेस सेंटर सुरू केलं म्हणते. ठीक आहे, सरकारी शाळेच्या परिसरात उभारण्यात आलेलं आहे. नाव काय, नावावर फोकस द्यायचा आहे, अंतरिक्ष अंगवारी. मायक्रॉन टेक्नॉलॉजी साणंद गुजरात येथे, कुठे आहे हे, गुजरात येथे आहे. भारताच्या पहिल्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटचे उद्घाटन कोणी केले, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. चला, एम्स नागपूर हे क्वालिटी काउन्सिलिंग ऑफ इंडिया अंतर्गत नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स मान्यता मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक रुग्णालय ठरलेलं आहे. आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील, कोणत्या जिल्ह्यातील, दिब्रुगड जिल्ह्यातील मोरान येथे ईशान्य भारताची पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. बघा ठिकाण बघा, मोरान या इथे अशा पद्धतीनं ज्या रोडवर आहे काय करू शकतात, डायरेक्ट लँडिंग करू शकतात हेलिकॉप्टर्स किंवा विमान. तर अशा बघा इथं म्हटलं पण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातील जे मोरान आहे तिथे C130 जी विमानातून ईशान्येकडील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेवरील लँड केलेलं आहे. सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला, एक रोड आहे, ठीक आहे, ते अशा पद्धतीचा रोड बनवला आहे की त्याच्यावर जे विमान आहे मोठे मोठे ते पण लँड करू शकतात. ते विमान जे आहे C130 नावाचं जे विमान नरेंद्र मोदी यांनी स्वतः तिथं काय केलेलं आहे, म्हणजे विमानामध्ये असताना ते विमान लँड झालेलं आहे. ठीक आहे, महत्त्वाची न्यूज आहे. भारतातील जलतरणपटू सत्येंद्र सिंग लोहिया यांच्याबद्दल सांगितलंच मी. कुकची सामुद्रधुनी ओलांडणारे पहिले आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे. ऑस्ट्रेलियन प्रदेशात H5N1 इन्फ्लुएन्झाची लागण झालेल्या जेंटू पेंग्विन नावाचा जो पेंग्विन आहे ही पहिली पक्षी प्रजाती बनलेली आहे म्हणते. ठीक आहे, अपेडाने तामिळनाडूमधील GI टॅग असलेल्या सेलम सागो, त्याला साबुदाणा सुद्धा म्हणतो, ची पहिली थेट निर्यात कुठे केली, तर कॅनडा देशाला केली. प्रश्न तुम्हाला असं विचारला जाईल की GI टॅग जो आहे, जो सेलम सागो नावाचा हे आहे, काय म्हणता येईल तुम्हाला, पदार्थ म्हणता येईल, तर तो जो आहे साबुदाणा, ठीक आहे, त्याला आपण मराठीत साबुदाणा म्हणतो. तर अशा पद्धतीत GI टॅग भेटलेला आहे. तर तो कोणत्या राज्यातील आहे, तर तामिळनाडू राज्यातील आहे. आणि कोणी त्याचा निर्यात केला, अपेडाने कॅनडाला निर्यात केली आहे पहिल्यांदाच. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्वदेशी बनावटीच्या प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टरमधून उडान करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत. आणि हे उडान राजस्थानमधील जैसलमेर हवाई दलाच्या तळावरून पार पडले. बघा, ह्या झाल्या तुमच्या पहिल्या सगळ्या घडामोडी. आता समोर पण आपण बघूयातच, ठीक आहे, त्याच्या महत्त्वाच्या नियुक्त्या. त्याच्या अगोदर तुम्हाला काही न्यूज देऊन देतो. बघा, आपल्या अकॅडमीने प्रहार 4.0 नावाची बॅच सुरू केली आहे. ठीक आहे, प्रहार 1.0, 2.0, 3.0च्या सक्सेसनंतर ही 4.0 कोणासाठी आहे रे, कंबाईनची पूर्वपरीक्षा करणारे, जे तुम्ही PSI STI ESOची तयारी करता, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वपरीक्षेला एकाच ठिकाणी सगळ्या विषयांचा एकदम टू द पॉईंट जो सिलेबस कव्हर करून देणारी ही बॅच असणार आहे आपल्या अकॅडमीची प्रहार 4.0. पूर्णतः ऑनलाईन प्पद्धतीची आहे. ठीक आहे, तुम्हाला याच्या डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, अकॅडमीच्या नंबर्सवर कॉल करा, तुम्हाला काय होईल त्याचा पूर्ण डिटेल्स मिळेल. आणि अजूनही आपल्या ॲड यायची आहे बघा, 14 जून 12 जुलैची. त्याचा जर तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल प्रॉपर पद्धतीनं, तुम्ही तर काय करू शकता, बॅच जॉईन करू शकता. ती बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आहे. ठीक आहे, अजून माहिती पाहिजे असेल तर आपले जे खाली नंबर दिला आहे त्याच्यावर कॉल करा, तुम्हाला देण्यात येईल जी काही माहिती हवी असेल ते. चलो, महत्त्वाच्या नियुक्त्या बघा. आता आपण पहिल्या घडामोडी बघितल्या, त्याच्यातल्या पहिल्या महिला सुद्धा बघितल्या. आता इतर काही नियुक्त्या आहे. आता ब्रँड ॲम्बॅसेडर सोडायचं नाही आहे. का सोडायचं नाही, कारण की या गट ब आणि गट क परीक्षेला 2-3 प्रश्न येऊन गेले ब्रँड ॲम्बॅसेडरवर पूर्व परीक्षेला. मग आता आपले रिस्क घ्यायची नाही आहे. ठीक आहे, दिल्ली सरकारने खेल महाकुंभ नावाचं सुरू केलेलं जे स्पर्धा आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये ब्रँड ॲम्बॅसेडरमधून कोणाला निवडलं रे, शिखर धवन यांना निवडलं. UNFPA ने लैंगिक समानता राजदूत म्हणून कोणाला निवडलं, तर कृती सेनन यांना, या अभिनेत्री यांना निवडलं. जनगणना जे होणार आहे आपल्याला आता पूर्णतः डिजिटल पद्धतीनं जे जनगणना होणार आहे, ठीक आहे, 2027 मध्ये, त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाला निवडण्यात आलं, सुदर्शन पटनायक. आता सुदर्शन पटनायक तुमच्या ओळखीचे आहे का रे, जे वाळू शिल्पकार आहे बघा, ज्या दिवशी वेगवेगळे जे इव्हेंट्स असतात, एखाद्याची जन्मतिथी असते, त्याचे काय करतात रे, हे वाळूच्या स्वरूपामध्ये शिल्प बनवतात. ठीक आहे, हे वाळू शिल्पकार आहेत. यांचं तुम्ही कलाकृती नक्कीच इंटरनेटवर कुठं ना कुठे बघितले असेलच.
ठीक आहे, ते सुदर्शन पटनायक यांना 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले. भीम पेमेंट्स ॲपचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून MS धाला फॉर रिझन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे आपले MS धोनी. कशासाठी? तर भीम पेमेंट्स ॲपच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली. परमाणु ऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी कोण निवडले रे? AK बालसुब्रमण्यम. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न कुमार. ओके. IRDAI च्या पुनर्विमा सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून NV गिरिजा कुमार यांना निवडण्यात आले. ठीक आहे. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहे? आता त्यांनी कोणी शपथ घेतली आहे? तारिक रेहमान. ठीक आहे. आता तिथे काय झालेलं आहे, प्रॉपर पद्धतीनं निवडणूक झाली आहे. प्रॉपर झाली काय हे तुम्हाला मला काही माहीत नाही, पण सध्या त्याचे पंतप्रधान कोण झाले आहेत? तारिक रेहमान. कोण आहे रे? कोणत्या पक्षाचे आहे ते? बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आहे. हे नॅशनलिस्ट लक्षात ठेवायचं. बांगलादेश तर तुम्हाला समजूनच जाणार, ऑप्शनमध्ये राहीलच, पण नॅशनलिस्ट पार्टीचे आहे. कोण? तारिक रेहमान नावाची व्यक्ती. चलो. हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनीने चे CEO कोण निवडण्यात आले? मिश्रा. कोणते? बरोरोची मिश्रा. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निधी छिब्बर यांना निवडण्यात आले. ठीक आहे. मेबेलिन न्यूयॉर्कच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कियारा आडवाणी यांना काय करण्यात आलं? नियुक्त करण्यात आलं. कोणत्या? मेबेलिन न्यूयॉर्कच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून. ही कंपनी एक प्रकारची. मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून अरविंद धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. आता बघा, हे जे महापौर आहे, आता जे आपली जिल्हा परिषदची निवडणूक झालेली आहे, ठीक आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहे, ठीक आहे, तिथे त्या सगळ्या निवडणुकावर आपल्याला फोकस करण्याची गरज नाही, परंतु काही ज्या महानगरपालिकेचे महापौर जे नियुक्त झालेले आहे, ठीक आहे, जे महत्त्वाचे आहे, ज्या महानगरपालिका त्यांचे मी 3 जे महापौर आहे ते घेऊन आलेलो आहोत, त्यांच्यावरच फोकस करा. मुंबई बघा, पहिल्या महिला ज्या महापौर झालेल्या आहेत तिच्या कोण? रितू तावडे. पिंपरी चिंचवडच्या कोण आहे? रवी लांडगे. आणि ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण झालेले आहे विराजमान? तर शर्मिला पिंपळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री, मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं तुम्हाला, युमनान खेमचंद सिंग जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली. इथे काय होती रे? पहिले आणि राष्ट्रपती राजवट सुरू होती. ठीक आहे. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागते? तर कलम 356 नुसार लागते किंवा 365 नुसार लागते. ठीक आहे. तिथे काय झालं होतं? कुकी आणि मैती नावाचे जे समुदाय यांच्यामध्ये संघर्ष झालता, भरपूर दंगे प्रसाद सगळ्या गोष्टी झाल्या, त्या सगळ्या तुम्हाला माहीत आहे. ओके. त्याच्यानंतर मग राष्ट्रपती राजवट लागली आणि ते राष्ट्रपती राजवट आता संपल्यानंतर पुन्हा एकदा त्याची तिथील मुख्यमंत्री म्हणून काय केलं? निवडण्यात आले. कोणाला? खेमचंद सिंग यांना. मणिपूर हिंसाचाराचे जे चौकशीचे आयोगाचे नवे अध्यक्ष, तिथे जे हिंसाचार झाला त्याच्यासाठी एक कमिटी बसवण्यात आली. त्याचे अध्यक्ष म्हणून कोणाला निवडण्यात आले? न्यायमूर्ती बलबीर सिंग चौहान यांना निवडण्यात आले. नेदरलँडचे नवनियुक्त पंतप्रधान कोण निवडण्यात आले? तर रॉब जेटन यांना निवडण्यात आले. बघा, इथपर्यंत तुम्हाला कळलं का? महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या होत्या त्या आपण सर्व बघितलेल्या आहे. ओके. आता काही अजून महत्त्वाच्या नियुक्त्या त्याच्यावर पण एकदा फोकस करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपले महत्त्वाचे जे पुरस्कार आहे आपण डिस्कस करूयात. बघा, हिंदी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी रसायने आणि खते मंत्री JP नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे आणि बीडच्या बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण रे? सुनीता पवार. त्यांना काय करण्यात आलं? पुणे आणि बीड जे आहे जिल्हे त्याचे काय करण्यात आले? पालकमंत्री करण्यात आले. ठीक आहे. पुण्याच्या एकूण 58व्या आणि 10व्या महिला महापौरपदी मंजुषा नागपुरे. कुठच्या म्हणतोय मी? पुण्याच्या म्हणतोय. ठीक आहे. पिंपरी चिंचवडच्या वेगळ्या होत्या, पुण्याच्या वेगळ्या आहेत. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीसाठीच्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती AS गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली. ठीक आहे. यांचे अध्यक्ष निवडण्यासाठी निवड समिती स्थापन करण्यात आली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? AS गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली. अमेरिका भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या ग्लोबल व्हॅल्यू चेन्स कमिटीचे अध्यक्ष म्हणून रोहित कुमार सिन्हा यांना निवडण्यात आले. इस्रोने लॉन्च केलेल्या 2 अपयशी मोहिमांची बघा, आता एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 9 आणि त्याच्यानंतर अजून एक सॅटेलाइट लॉन्च झालं होतं. ठीक आहे, इस्रोद्वारे. तर ह्या दोन्ही सॅटेलाइटमध्ये काय झालं होतं? दोन्ही सॅटेलाइट लॉन्चिंग अपयशी ठरलं होतं. मग ते कशामुळे अपयशी ठरलं? त्याच्यामध्ये काही म्हणजे बाहेरचा तर इन्फ्लुएन्स नाही आहे. ठीक आहे. त्या सगळ्या इंटेलिजन्स चेक करण्यासाठी एक
चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? अजित डोवाल, सगळ्यांच्या परिचित असलेले अजित डोवाल. धुरंधर मूवी बघितला असेलच तुम्ही, ठीक आहे. तर ते अजित डोवाल जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली अशी समिती स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स, बरं सांगितलंच मी तुम्हाला, शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स सुरू करणारं म्हणजे स्थापन करणारं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र राज्य आहे, ठीक आहे. पण त्याचे अध्यक्ष कोण निवडण्यात आले? तर रफिक नाईकवाडी नावाचे जे व्यक्ती आहे त्यांना या टास्क फोर्सच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आले. भारतीय वंशाच्या आशा वर्मा ज्या आहे त्यांना मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या उपाध्यक्ष व CEO पदी काय करण्यात आली? त्यांची नेमणूक करण्यात आली. चलो, इथपर्यंत कळलं तुम्हाला. नियुक्त्या झाल्या आपल्या. आता काही वन लाईनर्स बघूयात आणि त्याच्यानंतर आपण अजून काही घडामोडी डिस्कस करूयात. बघा, 6वी बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 मध्ये जे झाली आहे ते त्याचा आयोजक देश कोणता होता? चीन होता. आणि कुठे झाली ते? चीनमध्ये किंग दाहो नावाचं शहर आहे तिथे झाले. ग्लोबल रेसिडेन्स प्रोग्राम निर्देशांक 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणाचा आहे? तर ग्रीसचा आहे. दुबई ई स्पोर्ट्स आणि गेम्स फेस्टिवलचे आयोजन कुठं करण्यात आले? तर दुबईमध्येच करण्यात आले. जागतिक संरक्षण प्रदर्शन 2026चे आयोजन रियादमध्ये करण्यात आले, ठीक आहे, सौदी अरेबियामध्ये. आंतरराष्ट्रीय आयुष परिषद जी आहे 2026 ती कुठे करण्यात आली आयोजित? तर मुंबई या शहरामध्ये करण्यात आली, ठीक आहे. भारतातील दुसरे का बरं? कारण की पहिले ट्युलिप गार्डन, ट्युलिप म्हणजे काय? एक फूल असते, ठीक आहे, अशा पद्धतीचं फूल असते, त्या फुलांचं जे आहे गार्डन तयार करण्यात आलं. ओके, अमृत उद्यान आहे, ठीक आहे. कुठं? राष्ट्रपती भवन आहे त्याच्या पाठीमागे, तिथे भरपूर प्रमाणात असे ट्युलिपचे फुलं दिसतात. परंतु प्रॉपर ट्युलिप गार्डन जर स्पेशली ह्या फुलांसाठी जर म्हणतो म्हटलं तर असं कोणतं होतं? पहिलं होतं जम्मू काश्मीरमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर आता गुलमर्ग या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरं आता कुठं करण्यात आलं? तर पालमपूर हिमाचल प्रदेशमध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं आहे हे. पहिलं कुठं होतं? जम्मू काश्मीरमध्ये होतं. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी. आता पहिला देश आहे का हे? नाही. पहिला देश कोणता होता? तर आपला सोशल मीडियावर बंदी आणणारा पहिला देश, ठीक आहे. ही जी न्यूज होती, पहिला देश कोणता होता? तर पहिला देश आपला ऑस्ट्रेलिया होता. त्याच्यानंतर आता इतर देश जे आहे, ठीक आहे, इतर देश काय करतात? आंध्र प्रदेशने अशा पद्धतीची घोषणा केली की 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी असेल वापरण्यासाठी. तर अशा पद्धतीचा अजून निर्णय घेणारा एक देश कोणता ठरला? तर स्पेन ठरलेला आहे. चौथ्या जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस परिषद जे 2026 मध्ये आयोजन करण्यात आलं होतं ते कुठे झाली? तर गोवा या ठिकाणी झाली. आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद 2026चे आयोजक ठिकाण कुठं होतं? तर बंगळूर, कर्नाटकमध्ये. आशियाई रायफल आणि पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 2026चे ठिकाण नवी दिल्ली. आता ह्या सगळ्या होलिस्टिक अप्रोचने आपण काय करतोय? चालू घडामोडी कव्हर करतोय. की होऊ शकते की ह्या तुम्ही कधी परिषदा वाचल्या नसतील, न्यूजमध्ये कधी आल्या नसतील, परंतु आता आपल्याला कव्हर करणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे की जो स्पिन आहे, आयोगाचा स्पिन आहे, म्हणजे ते 2-4 प्रश्न असतात, आउट ऑफ द बॉक्स टाकतात, तर याच्यातून कव्हर होऊ शकतात, ठीक आहे. मग आपण होलिस्टिक अप्रोचनं जाऊयात. सगळं आता आपल्याजवळ वेळ आहे ना, प्रत्येक महिन्याचं 1 महिन्याचं करंट अफेअर करायला आपल्याला किती वेळ लागत आहे, ठीक आहे. हार्डली जर मी तुम्हाला याची नोट्स प्रोव्हाइड केली तर 2-3 दिवसात तुम्ही पूर्ण वाचता. हे 3-4 वेळा जर वाचलं तर तुमचं पाठ होणार आहे, ठीक आहे. मग आपण काय करायचं आहे? ॲटलिस्ट एवढ्या मोठ्या ह्याच्यातून आपण कमीत कमी हे आजचं जे लेक्चर आहे 11-12 पेजमध्ये मी तुम्हाला याच्या नोट्स प्रोव्हाइड करू शकतो, ठीक आहे. तर 12 पेज वाचायला किती वेळ लागणार आहे, ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही कव्हर करा. याला म्हणजे इग्नोर करू नका ह्या न्यूजला, असं म्हणायचं माझं तात्पर्य आहे, ठीक आहे. चलो, आशियाई रायफल पिस्तूल सांगितलंच नवी दिल्ली येते. ईशान्य भारतात एक नवीन फुलांच्या वनस्पतीची प्रजाती शोधली म्हणते. त्याचं नाव काय आहे? तर इम्पेटिनियस नागोरम नावाचं ते काय आहे? वनस्पतीची प्रजाती आहे. महाराष्ट्रातील जिल्हा पक्षी घोषित करणारा दुसरा जिल्हा कोणता? पहिला कोणता होता रे? रायगड होता, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा कोणता झाला? महाधनेश्वर नावाचा झाला. कुठं आहे हे? रत्नागिरीमध्ये. ह्या ब्रॅकेटच्या इकडं पाहिजे होता, ठीक आहे. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026चे आयोजन कुठं करण्यात आले? गोवा या ठिकाणी. हिमाचल प्रदेश सरकारचा AI आधारित लर्निंग प्लॅटफॉर्म, त्याचं नाव काय आहे? हिमाचल प्रदेशच्या AI प्लॅटफॉर्मचं पढाई विथ AI असं आहे, ठीक आहे. प्रो रेसलिंग लीग 2026चे विजेता संघ कोणता आहे? हरियाणा थंडर्स नावाचा. संयुक्त प्रादेशिक राजभाषा परिषद 2026चे आयोजन कुठं करण्यात आले? आगरतळा.
कुठे आहे? आगरतळा, त्रिपुरा या राज्यामध्ये. सेवा तीर्थ, आता बघा पीएमओचे नाव काय करण्यात आले? हे प्राईम मिनिस्टर ऑफिस जे होतं त्याचं नाव काय करण्यात आलं? सेवा तीर्थ करण्यात आलं. तर त्या सेवा तीर्थच्या बिल्डिंगचं नाव काय आहे? इमारतीचं सॉरी ब्रीद वाक्य काय आहे? तर नागरिक देवो भव. ठीक आहे, अशा पद्धतीचं त्याचं ब्रीद वाक्य आहे. भारतीय स्टेट बँकेने AI सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले. त्याचं नाव काय? त्या AI एक्सलन्स सेंटरचं नाव आहे चक्र. ठीक आहे, नाव काय? चक्र. कोणी केलं? स्टेट बँकेने सुरू केलं. उस्ताद झाकीर हुसेन एक्सलन्स अवॉर्ड 2026 उस्ताद अजमल अली खान जे सरोद वादक आहे त्यांना देण्यात आला. महाराष्ट्र रत्न कला गौरव पुरस्कार स्नेहल केराम, ठीक आहे, यांना देण्यात आला. ग्लोबल टीचर, सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या इलेक्शनमध्ये मी सांगितलं होतं, रुबल नागी बघा, रणजित सिंह डेसले यांना हे जे शिक्षक आहे आपले 2021 मध्ये यांना पुरस्कार मिळाला होता. त्याच्यावर प्रश्न येऊन गेले. ग्लोबल टीचर पुरस्कार पुन्हा रुबल नागी, ज्या महाराष्ट्रातील आहे, भारतातच सोडा तर महाराष्ट्रातील आहे, त्या व्यक्ती महत्त्वाच्या आहे. त्यांनी अनोख्या प्रकारचं काय केलं? शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. ज्या मुंबईमध्ये कितीतरी अशा बिल्डिंग्स आहेत किंवा वॉल कंपाऊंड्स आहेत त्याच्यावर काय केलं? त्यांनी चित्र काढून आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा किंवा त्याच्या माध्यमातून मेसेज देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्याच्यामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आशियाई इंडोर ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा तेजस्विनी शंकर हा ठरलेला आहे खेळाडू. भारतातील सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर कोण आहे? आदित्य पांड्या. भारताची 94वी ग्रँडमास्टर आणि ही जी आहेत ईशान्य भारतातील पहिली ग्रँडमास्टर आहे. कोण? मयंक चक्रवर्ती. आसाम या राज्यातून येते. सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल कपचा विजेता संघ भारत आहे. 101व्या बघा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 100व कुठं झालं होतं? तर ते पुण्यामध्ये झालं होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर जब्बार पटेल होते. आता 101व अखिल भारतीय साहित्य संमेलन जे आहे, मराठी नाट्य संमेलन आहे, सॉरी साहित्य संमेलन नाही, मराठी नाट्य संमेलन जे आहे त्याच्या अध्यक्षपदी कोण आहे? तर अभिनेते मोहन जोशी यांना निवडण्यात आला. हा पॉईंट आता तुम्हाला कंटिन्युअस न्यूजमध्ये राहणार आहे. ठीक आहे, आणि कोणत्या ना कोणत्या पेपरला येणारच आहे. इराणच्या सर्वोच्च नेता म्हणून मोजतबा खामेनेई यांची नियुक्ती करण्यात आली. आता तुम्हाला सगळ्यात हिट टॉपिक जो आहे आपला कशाचा? युद्धाच्या बाबतीतला, अमेरिका आणि भारत ह्या दरम्यान जे अमेरिका आणि इराण, इस्रायल आणि अमेरिका आणि इकडे इराण आहे, यांच्या दरम्यान जे युद्ध सुरू आहे. ठीक आहे, कशासाठी सुरू आहे? की तुम्ही अणुबॉम्ब बनवू नका. इराणला म्हणते अणुबॉम्ब बनवू नका, इराण म्हणते आम्ही असं काही पद्धतीनं बनवतच नाही आहे, आणि त्या पद्धती सगळ्या त्या क्लॅशेस सुरू आहे. ठीक आहे, त्या दरम्यान त्यांचे जे मुख्य जे नेते होते, सर्वोच्च नेते खामेनेईस होते त्यांचं नाव, त्यांना काय करण्यात आलं? त्यांचा डायरेक्ट मृत्यू करण्यात आला. आणि जे हाय लेवलचे रँकिंगचे नेते होते कुठे? इराणमधले, ते अमेरिकेने काय केले? डिस्ट्रॉय करून टाकले. ठीक आहे, तर आता त्यांच्या जागी जे सर्वोच्च नेते कोणाला नियुक्त करण्यात आले? मोजतबा खामेनेई यांना नियुक्त करण्यात आले. ते भरपूर न्यूज ट्रेंडिंगमध्ये आहे. त्याच्या संबंधात आपल्याला फक्त एवढ्याच गोष्टी पाहायच्या आहे. त्याच्यात जे क्षेपणास्त्र वापरल्या जाणार विज्ञान तंत्रज्ञान घडामोडीमध्ये, त्या थोडंसं त्यावर एक नजर टाकायची, आणि जे ऑपरेशनचे नावं आहे त्यांचे, त्या ऑपरेशनच्या नावावर थोडंसं फोकस करायचं, बस. त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाचण्याची गरज नाही. आता काही महत्त्वाची या महिन्यामध्ये ऑपरेशन्स राबविण्यात आलेले होते. ठीक आहे, ते डिस्कस करूयात. सीमावर्ती भागात वाढत्या संघर्षानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी अफगाण तालिबान विरुद्ध पाकिस्तानने, बस काहीच नाही, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर असं पकडा की त्यांच्या दोघांमध्ये क्लॅशेस सुरू आहेत. तर त्या ऑपरेशनचं नाव काय आहे? पाकिस्तानने ते ऑपरेशन राबवलेलं आहे अफगाणिस्तानवर, तिथं तालिबान सरकार आहे. तर त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन गजब लील हक. कोणतं? गजब लील हक. त्यांच्याप्रमाणेच नावं एकदम खतरनाक असतात त्यांचे. ऑपरेशन गजब लील हक पाठ करावंच लागेल. विचारलं जाऊ शकते, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर जो हल्ला केला त्याच्यासाठी एक ऑपरेशन राबवलं, त्याचं नाव काय तर ऑपरेशन गजब लील हक. बघा, तेलंगणा पोलिसांनी सायबर गुन्हेगारी नेटवर्कला नष्ट करण्यासाठी एक ऑपरेशन राबवलं होतं. त्याचं नाव काय? ऑपरेशन क्रॅकडाऊन करायचं आहे. ठीक आहे, सायबर गुन्हेगारीला क्रॅकडाऊन करायचं आहे. दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये पसरलेल्या सायबर फ्रॉड सिंडिकेटचा समूळ नष्ट करण्यासाठी, ठीक आहे, तिथील सरकारने काय करण्यात आलं? ऑपरेशन सायहॉक हे राबवलं दिल्ली सरकारने. जम्मू आणि काश्मीरमध्ये संयुक्त सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन त्राशी-1 हे काय केलं? लॉन्च केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने राजस्थानमध्ये मॅफेड्रोन जप्तीसाठी, मॅफेड्रोन काय रे? एक प्रकारचं ड्रग्स आहे. ठीक आहे, MD त्याला म्हणतो, शॉर्ट फॉर्म आहे. ते नष्ट करण्यासाठी राजस्थान सरकारने ऑपरेशन प्रयोगशाळा
ठीक आहे. कशासाठी आहे? हे जे मॅफेड्रॉन आहे ड्रग्स, त्याला नष्ट करण्यासाठी, त्याची जप्तीसाठी ते काय करण्यात आलं, ऑपरेशन प्रयोगशाळा राबवण्यात आलं. सोशल मीडियावर बेकायदेशीर शस्त्रे दाखवण्याविरुद्ध दिल्ली पोलिसांद्वारे एक विशेष मोहीम राबवली. बरोबर, सोशल मीडियावर तुम्ही जर एखादं शस्त्र दाखवत आहात, ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते रे, एक चुकीचा मेसेज जातो. जे लहान लहान मुलं जर ते गोष्ट त्यांच्या डोळ्यापर्यंत गेली किंवा त्यांच्यावर चुकीचा इफेक्ट पडतो. ठीक आहे, मग त्याच गोष्टीला कंट्रोल करण्यासाठी दिल्ली सरकारने ऑपरेशन शस्त्र नावाचं काय केलं, ऑपरेशन राबवलं. बघा, तेच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करण्यासाठी एक ऑपरेशन राबवलं. कोणी राबवलेलं आहे? अमेरिका आणि इस्रायलने. त्याचं नाव काय? ऑपरेशन एपिक फ्युरी. कोणी राबवलेलं आहे? लक्षात ठेवा, अमेरिका आणि इस्रायलने ऑपरेशन एपिक फ्युरी. आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणने काय केलं की हे वेगवेगळे जे अमेरिका आणि इस्रायलच्या जवळचे जे देश आहे, कोण बहरीन, कुवेत, दुबई, इथे जे अमेरिकाचे तळं आहेत, कोणते विमानतळं आहेत, ठीक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे त्यांनी जे बेसेस आहे, एअर बेसेस म्हणतो आपण त्याला टार्गेट केले. कोणी केले? इराणने केले. आणि त्या ऑपरेशनला नाव काय दिलं? ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4. याच्या अगोदर त्यांनी ट्रू प्रॉमिस 1, 2, 3 वगैरे काय राबवले होते. आता त्याचं नाव काय ठेवलं? 4 ठेवलं. बघा, अमेरिकेने काय केलं? डोनाल्ड ट्रम्प तात्या यांनी काय केलं? व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष जे आहे निकोलस मादुरो, हे तुम्हाला माहीत असेल, यांना काय केली? अटक केली. ठीक आहे, आणि तिथे जे सत्ता परिवर्तन करण्यासाठी जे निकोलस मादुरो यांना अटक केली. आणि हे अटक करण्यासाठी जे ऑपरेशन राबवलं होतं त्याचं नाव होतं ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व, असं त्या ऑपरेशनचं नाव ठेवण्यात आलं होतं. बघा, इथपर्यंत तुम्हाला ज्या बेसिक 1 लाइनर्स आहेत, जे बेसिक ऑपरेशन्स या महिन्यामध्ये झाले, त्या सगळ्या कव्हर केलेल्या आहे. इथपर्यंत कळलं का? ठीक आहे. आता ह्या झाल्या आपल्या फॅक्च्युअल गोष्टी. आता इथून काय करूयात आपण? डिस्क्रिप्टिव्ह, ज्या मल्टी लाइनरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यावर फोकस करूयात. चलो, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. बघा, आता 2-3 महिन्यापासून कंटिन्युअसली ही गोष्ट न्यूजमध्ये आहे. ओके, सुरुवातीला CP राधाकृष्णन हे काय होते? आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते. परंतु यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त केल्यानंतर यांच्या जागी कोण आलं महाराष्ट्रामध्ये? आचार्य देवव्रत. ठीक आहे, हे कुठचे होते? तर हे गुजरातचे सुद्धा राज्यपाल होते, पण त्यांच्याकडे अतिरिक्त राज्यपालांचा भार काय देण्यात आला? महाराष्ट्राचा. ठीक आहे, आता आचार्य देवव्रत हे काय होते? अतिरिक्त राज्यपाल पद होतं त्यांच्याकडे, पण आता प्रॉपर त्यांना काय करण्यात आलं? दुसऱ्या व्यक्तींना काय करण्यात आलं? महाराष्ट्राचं राज्यपाल देण्यात आलं, सोपविण्यात आलं. त्याचं नाव काय रे? जिष्णुदेव वर्मा. म्हणजे आता नवीन जे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल कोण ठरलेले आहे? आपले जिष्णुदेव वर्मा. कुठचे आहे? तर ते मूळ हे त्रिपुरा राज्याचे आहे. तुम्हाला मी राज्यपाल या टॉपिकमध्ये सांगितलंच होतं, तुम्हाला ट्रिक सांगितले होते बघा. GPAD-QCO 153 कलम, 154 कलम, 155, 156, 157, 158, 159. G फॉर गव्हर्नर, भारताचे एक राज्यपाल असेल. P फॉर पॉवर, राज्याचा कार्यकारी अधिकार हा कोणाच्या नावाने चालणार? राज्यपालांच्या नावाने चालणार. कशामध्ये दिलाय? तर कलम 154 मध्ये दिलाय. A फॉर अपॉइंटमेंट कशात दिलाय? कलम 155 मध्ये दिलेला आहे. निवडणूक कोण करतील? तर राष्ट्रपती करतील. ठीक आहे. 156 डी म्हणजे ड्युरेशन, पदावधी किती असेल? घटनेत दिलेला नाही, पण राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत, जनरली 5 वर्ष असते. 157 काय म्हणते? क्यू म्हणजे क्वालिफिकेशन, पात्रता दिल्या. त्या पात्रतामध्ये सांगितलेलं आहे आपण की भारताचे नागरिक असावे, 35 वर्ष वय त्यांचं पूर्ण असावे. परंतु एक पद्धतीची एक संकेत म्हणू शकता त्याच्यामध्ये टाकण्यात आले आहे की ह्या राज्यपालांची नियुक्ती करताना 2 संकेताचं पालन करणे राष्ट्रपतींना महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्या व्यक्तींची नियुक्ती करायची आहे, म्हणजे ज्या राज्यांमध्ये नियुक्ती करायची आहे राज्यपालांची, ते जे राज्यपाल असणार आहे ते मूळचे त्या राज्यातील नसायला नको. म्हणजे महाराष्ट्रात नियुक्ती करायची तर महाराष्ट्राचे नसायला पाहिजे. ठीक आहे, का बरं? कारण की राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे. मग त्यांनी काय म्हटलं? इतर राज्यातून निवडा राज्यपालांना. ठीक आहे, म्हणून हे त्रिपुरा राज्याचे आहे इथं. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्राचे नाही आहेत. आणि 2 नंबरचा संकेत असा असते की जेव्हा केव्हा तुम्ही राज्यपालांची निवडणूक कराल तेव्हा तेथील मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणे आवश्यक असणार. बंधनकारक आहे का? नाही.
पण आवश्यक असणार. पाळला जातो का हा संकेत नाही, माहीत नाही. ठीक आहे, सांगू शकत नाही आपण. ओके, चलो. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्टॅटिक डेटा सुद्धा कव्हर करायचा पॉलिटिच्या दृष्टिकोनातून. आता यांच्याबद्दल दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे. हे त्रिपुराचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत 2018 ते 2023 दरम्यान. गोष्ट लक्षात ठेवा, त्रिपुराचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहे. पण यापूर्वी महाराष्ट्रात येण्यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल पद म्हणून त्यांनी सांभाळलेलं आहे 24 ते 26 दरम्यान. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या इथं जिष्णू देव वर्मा जे आहे ते पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? ते होते तेलंगणा राज्याचे. प्रश्न विचारला जाऊ शकतो मल्टीलायनरमध्ये. त्यांनी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रमुख म्हणून काम सुद्धा केलं आहे. ते कवी लेखकही आहे. स्वतःचं आत्मचरित्र, त्यांचं आत्मचरित्र पाठ करणे आहे म्हणजे करणेच आहे. व्ह्यूज, रिव्ह्यूज अँड माय पोएम्स. नाव काय? व्ह्यूज, रिव्ह्यूज अँड माय पोएम्स. इंग्लिशमधलं त्यांचं काय? आत्मचरित्र आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणे आहे. फापट फसारा सांगितला नाही. जे महत्त्वाचं आहे तेवढ्या गोष्टीवर लक्ष ठेवावे. बघा, थोडं एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे जे काही राज्यपाल आहे यांची काय झालेलं आहे, आता सुरुवातीला काय करतात, राज्यपाल जिथे नियुक्त असतात त्यांना कंटिन्युअसली काही दिवसांनी चेंज करत राहतात. मग यांच्या अदलाबदल झालेला आहे आणि सद्यस्थितीत अशी परिस्थिती आहे. तुम्हाला जोड्या लावायला विचारला जाऊ शकतो. लेटेस्टमध्ये येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये जेवढे पेपर असतील तिथे तुम्हाला ह्या नियुक्त्या विचारल्या जातील. ठीक आहे, नागालँडचे, बिहारचे, पश्चिम बंगालचे. तर ह्या जोड्या लावा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला ॲज इट इज ते पाठ करणे आहे. चलो बघा, तुम्हाला सांगितलं मी, जरी मी फेब्रुवारीचा व्हिडिओ घेतोय तरी सुद्धा मार्चची आपण घडामोडी सुद्धा कव्हर करतोय. लेटेस्टमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार काय झाला, लॉन्च झाला. ठीक आहे, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. ठीक आहे, 1954ला ह्या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. याला 1,00,000 रुपये म्हणून पुरस्काराचे स्वरूप म्हणून दिले जाते आणि सोबत सन्मान पत्र आणि शाल, शिपर ते सगळं देतात. पण महत्त्वाचं काय, आपल्याला 1,00,000 रुपये. ओके, पुरस्कार देणारी संस्था ही साहित्य अकादमी आहे. किती भाषेसाठी दिला जातो? प्रश्न इथं येणार. साहित्य अकादमी पुरस्कार हा किती भाषेसाठी दिला जातो? तो एकूण 24 भाषेसाठी दिला जातो. त्या 24 भाषा पाठ असणे आवश्यक आहे का सर? नाही, त्या 24 भाषा पाठ असणे आवश्यक नाही. ते फक्त आपल्याला माहीत पाहिजे की त्या एक्स्ट्रा भाषा कोणत्या आहेत. सर काय बोलत आहे, एक्स्ट्रा भाषा काही लक्षात येत नाहीये. ठीक आहे, बघा, ह्या 24 भाषेमध्ये ह्या 22 ज्या भाषा आहे ना, अनुसूची जी 8 आहे राज्यघटनेमधली, कोणती अनुसूची? अनुसूची 8 जी आहे त्याच्यामध्ये काय दिल्या, भाषा दिलेल्या, भारताच्या अधिकृत भाषा. मूळ घटनेत किती होत्या? मूळ घटनेत 14 होत्या, परंतु काही घटना दुरुस्ती करू काय करण्यात आल्या, ॲड करण्यात आल्या. आता टोटल आकडा किती झाला आहे? 22 झालेला आहे. तर ह्या 22 अधिकृत भाषा भारताच्या, प्लस त्याच्यामध्ये राजस्थानी, प्लस इंग्रजी, ह्या एकूण 24 भाषेसाठी काय केला जातो? साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. आणि साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील भारतातील सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार आहे. हे गोष्ट तुम्हाला नोट डाऊन करायची आहे. आता ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीचं नाव वरून येते. ठीक आहे, ते तमिळचे आहेत. तर मी तुम्हाला मार्चच्या त्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो. ओके, ज्ञानपीठचा आता लेटेस्ट काल परवाच झाला, त्याच्यामुळे मला PPT ॲड करता नाही आला. पण ज्ञानपीठ पुरस्कार जो 1961ला सुरुवात झालेला आहे, साहित्य अकादमी नंतर दुसरा महत्त्वाचा पुरस्कार आहे, 23 भाषेसाठी दिला जातो. ठीक आहे, हा 24 साठी दिला जातो. त्या पुरस्काराबद्दल आपण मार्चमध्ये बोलूयात. चलो, साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषेसाठी दिला जातो. पण 24 भाषा पाठ करणे गरजेचे आहे का सर? त्या 24 व्यक्तींना दिलेल्या नाही, परंतु त्याच्यातले जे महत्त्वाचे जे भाषा आहे, कोणत्या भाषा? मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कोकणी. का बरं? कारण की ते महाराष्ट्रातली बोलीभाषा आहे. म्हणून ह्या चारही जे 4 ॲटलिस्ट यांचे पुस्तकं आणि त्याचे लेखक जे आहे, ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटला, त्यांच्याबद्दल नावांबद्दल ॲटलिस्ट नाव माहीत पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, बघा, काय नाव आहे याचं? काळ्या निळ्या रेषा. कोणत्या पुस्तकासाठी मिळालं? मराठीमधल्या. तर काळ्या निळ्या रेषा. राजू बाविस्कर हे त्यांचे काय लेखक आहे. यांनी जे काळ्या निळ्या रेषा आहे त्यांच्या आत्मकथन त्याच्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, कोण म्हटलं? राजू बाविस्कर, काळ्या निळ्या रेषा. हिंदी भाषेसाठी कोणाला मिळाला? तर ममता कालिया ज्या आहेत त्यांना मिळाला. त्यांच्या पुस्तकाचं नाव काय? जितेजी इलाहाबाद. ओके, त्याच्यानंतर इंग्रजी भाषेसाठी कोणाला मिळाला? नवतेज साराना. नाव काय? क्रिम्सन स्प्रिंग हे त्यांच्या कादंबरीचं नाव आहे. ठीक आहे, बघा, कोकणी भाषेत HM पेडणार यांच्या पुस्तकाला मिळाला. त्या पुस्तकाचं नाव काय? रूपा आणि रूपका. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ह्या 4 पुस्तकांवर
फोकस करायचा. मराठीतलं राजू बाविस्कर हे नाव विसरायला नको. ठीक आहे, मी पुन्हा एकदा लिहून देतो. राजू बाविस्कर. नाव काय पुस्तकाचं? काळ्या निळ्या रेषा. जितेजी इलाहाबाद ते हिंदीतलं आहे. इंग्लिशमधले पाठ करा आणि कोकणी पाठ करा. झालं. साहित्य अकादमी झालं. आता बाफ्टा पुरस्कार, बरोबर. हा चित्रपट क्षेत्रातला एक महत्त्वाचा पुरस्कार. ब्रिटन जे स्थित जे संस्था आहे, ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म्स अँड टेलिव्हिजन आर्ट्स, याची आवृत्ती 79वी आहे, यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. तर यावर्षीचा जो सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? वन बॅटल आफ्टर अनादर. ओके. आणि त्याला ह्या पुरस्काराला बघा 6 पुरस्कार मिळाले टोटल ह्या बाफ्टामध्ये, आणि सोबतच 14 नामांकने मिळाली होती. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. वन बॅटल आफ्टर अनादर. अजून आपला ऑस्कर पुरस्कार पण झाला आहे, मार्चमध्ये घडतो तुमची कवर. ऑस्कर पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, अजून सगळ्या घडामोडीत तुमच्या कवर होणार आहे, काळजी करू नका. सर्वोत्कृष्ट अभिनेता रॉबर्ट अरामयो, आय स्वेअर नावाचा चित्रपट आहे त्याच्यासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकले, हेमनेट या चित्रपटासाठी. आणि बेस्ट रॉक अल्बम कोणता आहे? टर्न स्टाईल नावाचा. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं, हे तर तुम्ही पाठ कराच, अभिनेता वगैरे थोडं बघा यांच्याकडे, परंतु त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं भारतीय चित्रपटाला काय मिळालेला पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. ते कशामध्ये? सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट या श्रेणीमध्ये. कोणत्यामध्ये? बाल आणि कुटुंब चित्रपट या श्रेणीमध्ये. त्या चित्रपटाचं नाव काय आहे? बुंग नावाचा चित्रपट आहे. तो मणिपुरी चित्रपट आहे. मेन खास गोष्ट ईशान्येकडले चित्रपट आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचा आहे. निर्देशक लक्ष्मी प्रिया देवी होत्या. निर्माता ह्या फरहान अख्तर आहेत. आणि बाफ्टामध्ये अवॉर्ड जिंकणारा हा पहिला चित्रपट आहे, म्हणून मोस्ट IMP आहे. प्रश्न येणारच आहे. बुंगवर प्रश्न नाही पडला तर मला म्हणा तुम्ही. ग्रॅमी अवॉर्ड्स कशासाठी दिला जातो? ह्या स्पेशली टेलिव्हिजन्समध्येच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनेता अभिनेत्री यांना दिला जातो. ठीक आहे. 68वी आवृत्ती आहे, अमेरिकेमध्ये झाली. ठीक आहे. सर्वाधिक 5 पुरस्कार. रॅम्पर कोंड्रिक स्लॅमर नावाचं जे ड्रामा आहे त्यांनी जिंकलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दलाई लामा, आपल्या भारतामध्ये जे राहत असलेले दलाई लामा. ठीक आहे. त्यांना 90व्या वर्षी मेडिटेशन्स या ऑडिओ बुक त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचे जे वेगवेगळे भाषणे आहे, प्रवचन आहे, त्यांनी अशा पद्धतीचं ऑडिओ बुक तयार केलं. ठीक आहे. आणि त्या ऑडिओ बुकला बेस्ट ऑडिओ बुक आणि स्टोरी टेलिंग श्रेणीमध्ये ग्रॅमी अवॉर्ड्स मिळालेला आहे. याच्यामध्ये का म्हटलं? बुंग हा भारताचा चित्रपट, मणिपुरी चित्रपट इन्क्लूड झाला बाफ्टामध्ये. ग्रॅमी का बरं? कारण की दलाई लामा आहेत इन्क्लूड, म्हणून महत्त्वाचा झाला. बाकी तुम्ही बघून घ्या. चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार हा जो पुरस्कार आहे, अमेरिकन सोसायटी ऑफ कॅन्ट्रेस्ट अँड रिफॅक्टिव्हल सर्जरी फाउंडेशनद्वारे दिला जातो. ठीक आहे. तर त्या 2 डॉक्टर्सना मिळाला. हे भारताचे डॉक्टर आहे, हरिप्रिया अरविंद आणि आर व्यंकटेश यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा, एक नजर टाकून द्यायची. क्राफोर्ड पुरस्कार, याचे विजेते महत्त्वाचे आहे. याचे विजेते कोण आहे रे? याचे विजेते आहे वीरभद्र रामनाथन. ठीक आहे. आणि हा पुरस्कार जो आहे भूविज्ञानाचा नोबेल पुरस्कार म्हणून म्हटला जातो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. जसा गणिताचा पुरस्कार, गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून कोणाला म्हणतो आपण? एबेल या पुरस्काराला म्हणतो. ठीक आहे. आशियाचा नोबेल पुरस्कार रॅमन मॅक्सेसे पुरस्काराला म्हणतो. तशाच प्रकारे भूविज्ञानाचा नोबेल पुरस्कार जर तुम्हाला म्हटलं तर त्याचं कोणता येणार? तर क्रॅफोर्ड पुरस्कार येणार. ठीक आहे. कोण देते? तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स द्वारे हा पुरस्कार जाहीर केला जातो. कधीपासून? तर 1980 पासून. यावर्षी कोणाला मिळाला? भारताची व्यक्ती आहे वीरभद्रन रामनाथन, भारतीय वंशाचे आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. विश्व मराठी जे संमेलन आहे 2026चं, त्याची आवृत्ती 4थी होती. ती कुठे आयोजित झाली होती? नाशिक येथे आयोजित झाली होती. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान. देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं. त्याचे अध्यक्ष महत्त्वाचे मधु मंगेश कर्णिक होते. ब्रीदवाक्य अभिमान मराठी, अभिजात मराठी. ठीक आहे. आणि याच्यानंतरचं जे विश्व मराठी संमेलनामध्ये विशेष पुरस्कार जो दिला शांती ब्रह्म मारुती बाबा यांना देण्यात आला. झालं. 4थी आवृत्ती होती सर. देवेंद्र फडणवीस यांनी काय केलंय? उद्घाटन केलं. तर कर्णिक हे त्यांचे अध्यक्ष होते. कुठे झालं? तर नाशिकमध्ये झालं. रिकॉल केलं बघा. 2 मिनिटामध्ये एकदा जर नजर गेली तर पाठ होते की नाही तुमचं. अशाच प्रकारे आता मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारे काही महत्त्वाचे पुरस्कार आहे. ते पुरस्कार तुम्हाला 100% वाचावे लागते, म्हणजे वाचावा लागते. बरोबर. साहित्यभूषण पुरस्कार बघा, डॉक्टर भालचंद्र नेमाडे, हिंदू जगण्याची अडगळ कथा हे त्यांचं पुस्तक आहे फेमसवालं. ठीक आहे.
तर साहित्यभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला, तर श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळाला. विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांना मिळाला. आता अजून काही याच्यावर तर आयोगाने याच्या अगोदर प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, जोड्या लावायला विचारले जाऊ शकते यावेळेस, मग पाठ करायचा आहे. बघा, व्यक्ती आणि संस्था ह्या 2 श्रेणीमध्ये दिल्या जाते. ठीक आहे, श्रीपू भागवत पुरस्कार लक्षात ठेवून द्या, निर्मल प्रकाशन जे नांदेडचं आहे त्याला मिळालेला आहे. कशा संस्थेसंबंधित. आता अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व्यक्तीसाठी संस्थेसाठी. व्यक्ती म्हटलं तर दिलीप धोंडगे आणि संस्था कुठची आहे, आपटे वाचन मंदिर जे इचलकरंजी कोल्हापूरमध्ये आहे त्यांची. मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक. व्यक्तीमध्ये म्हटलं तर विनोद कुलकर्णी आणि संस्था म्हटलं तर कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद जे कलबुर्गी येथे आहे. आता तुम्हाला पाठ कसं करायचं, तर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार मेनली व्यक्तींवर फोकस करायचं. ठीक आहे, संस्थेवर तसा सहसा प्रश्न फक्त श्रीपू भागवत पुरस्कार यांच्यावर विचारला जाणार, ते निर्मल प्रकाशन येणार. BCCIचे जे वार्षिक पुरस्कार आहे त्याच्यावर एक नजर टाकून द्या. वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधना क्रिकेट. ठीक आहे, पॅरा महिला खेळाडूमध्ये प्रीती पाल आहे पॅरा ॲथलेटिक्स. सर्वोत्कृष्ट उदयनमुख सनरायझिंग म्हणजे उदयाला येणारा एखादा खेळाडू त्याचं कोण आहे तर दिव्या देशमुख आहे बुद्धिबळ. जीवन गौरव पुरस्कार अंजली भागवत शूटिंग या खेळासंबंधित आहेत. ठीक आहे, आता काही BCCIचे नमन पुरस्कारांचे प्रमुख विजेते असतात. त्याच्यामधला जीवन गौरव पुरस्कार सगळ्यात महत्त्वाचा असते. कोण आहे त्याचे, राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी. रॉजर बिन्नी हे BCCIचे माजी काय राहिलेले आहे, अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे. तर ह्या क्रिकेटर ऑफ द इयर पुरुषामध्ये शुभमन गिल आहे, महिलांमध्ये स्मृती मानधना आहे. जीवन गौरव पुरस्कार BCCIचा महिलांमध्ये मिताली राज यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण हर्षित राणा यांचा आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिलांमध्ये श्री चरणी आहेत. आणि देशांतर्गत स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा असोसिएशन कोणता आहे, तर मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे. ठीक आहे, माजी वसुंधरा अभियान पुरस्काराअंतर्गत 24-25 मध्ये अशा पद्धतीचे अमृत शहरे वगैरे घोषित केले. एकदा नजर टाकून देणे. काही जे संस्था असतात किंवा काही जिल्हा आहे त्यांच्या नावामध्ये बदल करण्यात आले. आता जे अमेरिकेचा संरक्षण विभाग आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव काय करण्यात आलं, युद्ध विभाग करण्यात आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर फोय सागर तलाव आहे त्याचं नाव वरुण सागर करण्यात आलं. कुठं आहे तर राजस्थान या राज्यामध्ये आहे. जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल भवनचे नाव महर्षी दयानंद विश्रामगृह करण्यात आलं. कुठं, राजस्थानमध्ये. जलालाबाद उत्तर प्रदेशमधलं जे ठिकाण आहे परशुरामपुरी असं बदलण्यात आलं. भारत इंग्लंड कसोटी ट्रॉफीचं नाव आता अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी ठेवण्यात आलं. ठीक आहे, हिंदुस्तान जेट ट्रेनर जे आहे HJT-36 त्याचं नाव यशस असं ठेवण्यात आलं. आणि हे जे विमान आहे प्रशिक्षणासाठी वापरल्या जाते. राष्ट्रीय सार्वजनिक सहकारी आणि बाल विकास संस्था याचं नाव सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असं ठेवण्यात आलं. आता बघा, इथपर्यंत आपण बेसिकली ज्या महत्त्वाच्या जनरली तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते त्याच्यावर घेतलेच आहे. परंतु ह्या ज्या घडामोडी आता ह्या तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या आणि मल्टीलाईनर स्वरूपाच्या प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, त्या बघून घेऊयात. तर हे जे भारताचे पहिले दहशतवादी जेव्हापासून हा पुलवामा अटॅक झाला, पहलगाम अटॅक झाला, ठीक आहे, जे सर्जिकल स्ट्राईक झाली त्याच्यानंतर भारताने 0 टॉलरन्स पद्धत ठेवलेली आहे कशासंबंधी, दहशतवादासंबंधी. त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीचं आता धोरण राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे की दहशतवादी हल्ला झाल्याच आपल्याला काय त्याचं प्रत्युत्तर देणे, प्रॉपर पद्धतीने नियोजन करणे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचं त्या धोरणामध्ये इन्क्लुडेशन आहेत. तर मेन हे जे धोरण आहेत 7 आधारस्तंभावर आहेत. ठीक आहे, ते घोषित झालेलं ते 7 आधारस्तंभ पाठ करायचे नावं. कधी जाहीर झालं तर 23 फेब्रुवारी 2026. आणि मेन म्हणजे ह्या धोरणाचं नाव माहीत पाहिजे. पहिला प्रश्न हा की ह्या धोरणाचं नाव काय, तर प्रहार हे ह्या धोरणाचं नाव आहे. ठीक आहे, याचे प्रमुख 7 आधारस्तंभ कोणते आहे बघा. प्रतिबंध, प्रतिसाद, अंतर्गत क्षमता, एकत्रीकरण, मानवी हक्क व कायद्याच्या राज्यावर आधारित प्रक्रिया असो, दहशतवाद सक्षम करणारी परिस्थिती दूर करणे, आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना आकार देणे. ह्या 7 प्रहारांवर काम करून काय करायचं आहे, दहशतवाद नष्ट करायचा आहे. ही घोषणा काय करण्यात आलेली आहे, आपल्या भारतामध्ये दहशतवादी धोरण राबविण्यात आला. आणि पहिलं हे दहशतवादी धोरण काय करण्यात आलं, घोषित करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव महत्त्वाचं आहे, प्रहार. या महिन्यातली सर्वात इम्पॉर्टंट अजून महत्त्वाची घडामोडी म्हणजे AI
इम्पॅक्ट समिट AI जे शिखर परिषद झालेलं आहे ते शिखर परिषद तुम्हाला त्याच्या संबंधी सगळ्या घडामोडी माहीत पाहिजे. कुठे झालं तर नवी दिल्ली भारत मंडपम येथे झाला 16 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान. याची थीम काय होती तर ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल इनोव्हेशन्स अँड इम्पॅक्ट ह्या थीमच्या अंडरमध्ये काय करण्यात आली होती AI इम्पॅक्ट समिट भारतात राबवण्यात आली होती. ब्रीद वाक्य काय होतं सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. 8 वर्षाचा रणवीर सचदेवा कोण रे रणवीर सचदेवा इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये सर्वात तरुण वक्ता बनला म्हणते. इंडिया AI समिटमध्ये साही आणि बोध हे जे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले हे कशाला बळकटी देण्यासाठी सुरू करण्यात आले तर आरोग्य सेवा ह्या क्षेत्राला बळकटी करण्यासाठी सुरू करण्यात आले आणि त्याच्यात भारत जेन AI ॲपची सुद्धा घोषणा करण्यात आली. आता हे झालं 2026चं AI समिट कुठं झालं भारतामध्ये झालं. ओके, तर याच्यानंतरचं AI समिट कुठं होणार आहे जिनिवा 27 मधलं आणि 28 मधलं कुठं होईल तर दुबई येथे होणार आहे. हे AI इम्पॅक्ट समिटबद्दल लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये जे नरेंद्र मोदी यांनी एक मानव नावाचा मंत्र दिला त्या मानवचा फोड अशी आहे बघा. M फॉर मॉरल अँड इथिकल सिस्टीम, A फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स, N फॉर नॅशनल सॉव्हरेनिटी, A फॉर ॲक्सेसिबल अँड इन्क्लुझिव्ह, V फॉर व्हॅलिड अँड लेजिटिमेट असलं पाहिजे. कशाबद्दल बोललं जातं AI या संबंधात बोललं जात आहे. तशाच पद्धतीनं इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो म्हणजे काय इथे AIच्या वेगवेगळ्या ज्या मॉडेल्स आहे वेगवेगळे ॲप्स आहे देशामधले सगळे काय करण्यात आले एका ठिकाणी ठेवण्यात आले आणि विदेशातून जे लोक आले होते AI समिटसाठी त्यांनी काय केलं त्याचं अवलोकन केलं. ओके, राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद बघा 6व्या क्रमांकाची ही आहे ती मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्याची थीम काय होती कन्व्हर्जन्स कोलॅबरेशन्स अँड को क्रिएशन. आंतरराष्ट्रीय आयुष परिषद कुठे आयोजित करण्यात आली दुबईमध्ये. याची आवृत्ती 3री होती. ठीक आहे, प्रतापराव जाधव ह्याचे उद्घाटक होते आणि थीम लक्षात ठेवा एव्हिडन्स बेस्ड लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन फॉर मेंटल हेल्थ. या परिषदेमध्ये डॉक्टर अरुण यांच्या वेलनेस बियॉन्ड वॉल्स या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून देण्यात आला. ठीक आहे, सी फूड काँग्रेस सुद्धा आयोजित करण्यात आली होती चेन्नईमध्ये. ओके, कोणती थीम होती ते थोडं नजर टाकून द्यायचं आहे तुम्हाला. कोस्टल सायकोथॉन 2026. आता याचे मेनली प्रश्न कशावर विचारतात की हे कुठे झाले आणि कोणाद्वारे आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, तर ही CISFद्वारे आयोजित करण्यात आली होती. कोणती कोस्टल सायकोथॉन 2026 सायकलची स्पर्धा होती, 2रीच आवृत्ती होती. ठीक आहे, त्याची जी थीम होती सेफ शोअर्स सेफ इंडिया आणि कोणी उद्घाटन केलं तर नित्यानंद राय जे राज्य गृहमंत्री आहे. ठीक आहे, त्यांनी केलेलं उद्घाटन आहे. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. याचे आयोजक कोण होते तर एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट टेरी नावाचे. ठीक आहे, त्याचा उद्देश काय होता हवामान बदल शाश्वत ऊर्जा आणि संशोधनाची कार्यक्षमता विकसित करणे. याच्या व्यतिरिक्त लक्षात ठेवा भारतात अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करणारे राज्य कोणते ठरले आहे तर कर्नाटक मध्य प्रदेश आणि बिहार हे 3 राज्य यांनी स्वतःला नक्षलमुक्त घोषित केलेलं आहे. आता कोलामार्का अभयारण्य सर्वात महत्त्वाचं कशासाठी फेमस आहे तर रानम्हशीसाठी फेमस आहे. जवळपास 181 चौरस किलोमीटरचं त्याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यामध्ये सद्यस्थितीत फक्त 15 रानम्हशी राहिलेल्या आहे. ओके, तर हे जे नुकतेच राज्य वन्यजीव मंडळाकडून गडचिरोली जिल्ह्यातील कुठं आहे कोलामार्का गडचिरोलीमध्ये आहे क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्याची मंजुरी दिलेली आहे. का बरं कारण की तिथे महत्त्वाचं जे आहे 15 रानम्हशी आहेत त्यांचं काय अजून त्या वाढल्या पाहिजेत. ठीक आहे, तर त्या सगळ्या गोष्टीचं संवर्धन करण्यासाठी या कोलामार्काला काय करण्यात आलं अभयारण्याचा दर्जा देण्यात आला वन्यजीव मंडळाकडून. चलो आता काही इकॉनॉमिकचे 2-3 मुद्दे सांगतो तुम्हाला. 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी तुम्हाला माहितच असेल. याचे अध्यक्ष कोण आहे अरविंद पनगरिया. ठीक आहे, तर याच्यामध्ये जो 16वा वित्त आयोग आहे सचिव कोण होते ऋतिक रंजन पांडे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे. तर तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातात. आता ह्या जो 16वा वित्त आयोग कशासाठी आहे कलम 280 नुसार स्थापन केला जाते. कोण करते राष्ट्रपती करतात. किती वर्षासाठी केलं जाते 5 वर्षासाठी केलं जाते. ठीक आहे, तर यांचं काम काय असते की जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार महसूल गोळा करतो
आणि केंद्राचं काम असते की राज्यांना तो महसूल वाटायचा आहे, ठीक आहे, त्यांना द्यायचा आहे, डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. पण ते कोणत्या कशानुसार डिस्ट्रीब्यूट करतील, तर त्याचे मापदंड असे असतात की त्या राज्यांमधील उत्पन्नातील अंतर किती आहे, तिथील लोकसंख्या किती आहे, लोकशास्त्रीय कामगिरी कशी आहे, क्षेत्रफळ तेथील, वनक्षेत्र, GDP मधील योगदान, कर आणि वित्तीय प्रयत्न, ह्या सर्वांचा अभ्यास करून मग ते काय केलं जाते, त्या राज्यांना अलाउकेट केलं जाते तेवढा टक्के त्याच्यातून, त्या महसूलमधून, ठीक आहे. तर टोटल तर त्याच अंतर्गत जसं 2015 मध्ये ह्या बाबीचा वापर केलेला होता, तर यावर्षी कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशनचा विचार करणार आहे, तर उत्पन्नातील अंतर हा 42.5%चा विचार केलेला आहे, लोकसंख्येच्या बाबतीत 17.5. तर ह्या सगळ्याचा मापदंड म्हणजे काय म्हणतील तुम्हाला, ह्या पॉईंटचा विचार करूनच ते काय केलं जाते, 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी केल्या जाते. मी काय करतो, नोट्समध्ये याच्यात डिस्क्रिप्टिव्हली सगळ्या गोष्टी तुम्हाला देतो, कोणत्या राज्याला किती देण्यात आलेला आहे. तर फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी तुम्हाला वाचणे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला ते नोट्समध्ये इन्क्लूड करून देतो. अमेरिकेने आयात शुल्कात कपात केली. बघा, टॅरिफ वॉर सुरू आहे भरपूर दिवसाचा आपल्यामध्ये, ठीक आहे, भारत आणि अमेरिकेमध्ये. त्याच्यातलं ट्रम्प यांनी त्याचं जे ट्रूथ सोशल नावाचं ट्विटरसारखा ॲप आहे, तिथे याची घोषणा केली. त्यांनी काय म्हटलं, 50%हून 18% कमी करण्याची अशी घोषणा केली. आतापर्यंत 50% टॅरिफ होतं, ती घोषणा किती केली, आता 18% केली, ठीक आहे. अमेरिकेने हे जे शुल्क वाढवले होते ते टप्प्याटप्प्याने 2 एप्रिल 2025 नंतर काय करण्यात येईल, म्हणजे कमी करण्यात येईल, ठीक आहे. बाकी काही एवढं महत्त्वाचं नाही. G7 शिखर परिषद हे महत्त्वाचं आहे. कुठे आयोजित करण्यात आली, तर इव्हिया फ्रान्समध्येच आयोजित करण्यात आली. कितवी आवृत्ती होती, ही 52वी आवृत्ती होती. याची स्थापना कधी करण्यात आली, तर 1975 मध्ये. अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, कॅनडा हे त्याचे काय रे एकूण 7 देश आहे. याच्यामध्ये रशिया सुद्धा होता, परंतु रशियाला 2014 मध्ये काय करण्यात आलं, याच्यातून काढण्यात आलं. आता बघा, काही महत्त्वाच्या रणजी ट्रॉफी आपल्या स्पर्धा झालेल्या आहेत, ठीक आहे. खेळासंबंधितल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघून घ्या. रणजी ट्रॉफी पहिल्यांदाच जम्मू काश्मीर या संघाने काय जिंकलेली ही ट्रॉफी आहे, ठीक आहे. त्याचे जे कर्णधार कोण आहे, पारस डोगरा, आणि उपविजेता संघ कोण ठरला आहे, तर कर्नाटक ठरलेला आहे. 1934ला ही स्पर्धा सुरू झाली होती. संतोष ट्रॉफी फुटबॉल क्षेत्रातली किंवा फुटबॉल या खेळासंबंधितली महत्त्वाची ट्रॉफी आहे. कोणती, संतोष ट्रॉफी. कुठे आयोजित करण्यात आली होती, आसाममध्ये. त्याची आवृत्ती किती होती, एकूण 80वी आवृत्ती होती. आणि त्याच्यामध्ये विजेता संघ कोण आहे, तर सर्व्हिस जो आर्मीचा संघ होता त्यांनी पहिला क्रमांक याच्यात पटकवला आहे. आणि उपविजेता कोण ठरला होता, तर केरळ ठरला होता. याच्यामध्ये सगळ्यात जास्त गोल हा हिमांशू जांगरा यांनी मारले, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित केली होती, लेह आणि गुलमर्गमध्ये, 2 टप्प्यामध्ये, ठीक आहे. 6वी आवृत्ती आहे, 2020ला सुरुवात झाली. याचा शुभंकर महत्त्वाचा आहे, हिमबिबट्या. आता हिमबिबट्या कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. हिमबिबट्या मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे, ठीक आहे. किर्गिस्तान की कझाकिस्तान, 2 पैकी एक सांगा मला. कन्फ्युजिंग आहे ऑप्शन, म्हणून 2 पैकी एक उत्तर आहे. पदतालिकेत प्रथम क्रमांक आर्मी यांनी जिंकलेला आहे, सुवर्ण 9, त्याच्यात 6 रौप्य आणि 8 कांस्य. आणि महाराष्ट्राचा क्रमांक हा एकूण 4था राहिलेला आहे. आता बघा, काही महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्यावर नजर टाकून द्या. लखपती BTI योजना आहे, कोणाची, दिल्ली सरकारद्वारे. 10 फेब्रुवारी 2024ला घोषणा केली, अंमलबजावणी 1 एप्रिलपासून लागू झाली, ठीक आहे. यांनी काय केलं की 2008 मध्ये जे लाडली योजना सुरू करण्यात आली होती दिल्ली सरकारद्वारे, ते बंद केली आणि त्याच्या जागी लखपती BTI योजना आणली. याच्यामध्ये काय आहे की टप्प्याटप्प्याने जे मुलगी 18 वर्ष होईपर्यंत तिला याच्यात काय मिळणार आहे, निधी मिळणार आहे. तर वार्षिक उत्पन्न 1.20 लाखापेक्षा कमी असणाऱ्याच कुटुंबाला याचा काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. एकूण किती मिळेल, 56,000 मिळेल हप्त्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर PM राहत योजना. आता जेव्हा सेवा तीर्थ नावाचं जे इमारत आहे, PMOचं ऑफिस, कोणाचं, प्राईम मिनिस्टर यांचं ऑफिस, ते त्याचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी तिथून काय केलं, अशा पद्धतीचा पहिला जो काय म्हणता येईल फाईल्स त्याच्यावर साईन केली. ती योजना कोणती होती, PM राहत योजना. त्याचा रिस्पॉन्सिव्ह असिस्टंट फॉर हेल्थ अँड ट्रामा हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. 13 फेब्रुवारीला मंजुरी दिली. तेच तुम्हाला सांगतो, सेवा तीर्थ हे जे नवीन कार्यालय आहे PMOचं, तिथून पहिल्यांदा अशा प्रकारची काय करण्यात आली, फाईल साईन करण्यात आली. मुख्य उद्देश काय, रस्ते अपघात किंवा आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत पैशाअभावी कोणाचाही जीव जाऊ नये आणि रुग्णाला तात्काळ उपचार मिळावे, याच्यासाठी ही
काय आहे, एक प्रकारची योजना आहे पीएम राहत. अपघातग्रस्तांना 1.5 लाखापर्यंतचे मोफत कॅशलेस उपचार काय मिळू शकणार आहे. हरित महाराष्ट्र मिशन 26 ते 31 या कालावधीसाठी सुरू करण्यात आलं. याच्यात काय करणार आहे, 5 वर्षामध्ये 300 कोटी झाडे लावण्याचा निर्धार केलेला आहे. ठीक आहे. आणि पहिल्या वर्षी 20 कोटी कमीत कमी झाडे लावणे झाले पाहिजे. आणि याची देखरेख ते मित्रा ही संस्था करणार आहे. मित्रा कोण, नीती आयोगाच्या धर्तीवर जे महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आली आहे ती संस्था. हिंदी दी चादर काय आहे, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे आयोजन करणारी एक काय म्हणता येईल तुम्हाला जे आता बघा, महाराष्ट्र शासनाने गुरु तेग बहादूर साहेब, ठीक आहे, शिखांचे 9वे गुरु, त्यांच्या 350व्या शाहिदी वर्षाला स्मरून शहीदी समागमाचे आयोजन, कशाचे आयोजन, शहीदी समागमाचे आयोजन केलेले आहे. ठिकाण कुठं, कारघर, नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी ते 1 मार्च. तसं वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा हे हिंदी दी चादर म्हणून काय करण्यात आलं, साजरा करण्यात आलं त्यांचं ते समागम. INS अंजदीप बघा, जे नेव्हल शिप आहे, इंडियन नेव्हल शिप, त्याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या नेव्हल शिप असते त्याच्यावर नजर ठेवणे आपल्याला महत्त्वाचे आहे. तर अंजदीप नावाची जी आहे ती कोणी तयार केलेली आहे, गार्डन रिच शिपयार्ड्स अँड इंजिनियर्स, जे कोलकाताची जी कंपनी आहे त्यांनी केलेली आहे. आणि ही काय, तर भारतीय नौदलाची नवीन युद्ध नौका आहे. लक्षात ठेवा, पाणबुडी नाही आहे, युद्ध नौका आहे. याला डॉल्फिन हंटर सुद्धा म्हटल्या जाते. हे जहाज अँटी सबमरीन शॉलो वॉटरक्राफ्ट या प्रकारातील आहे. ठीक आहे. आणि याचा वेग हा 25 नॉट्स हा एवढा काय त्याचा वेग आहे. सरावाचे नाव काय आहे, कलारी लिप सैन्य सराव म्हणून ह्या काय सरावाचे नाव आहे. ठीक आहे. त्या सरावाचं नाव जे आहे प्राचीन मार्शल कलरी पट्टू याच्यावरून ठेवण्यात आले, कलरी पयट्टू. भारतीय वायुदलाच्या दक्षिण वायू कमांडद्वारे हे जो सराव आहे आयोजित करण्यात आला होता. ठिकाण कुठं, तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय या द्वीपसमूहात 24 फेब्रुवारी 2026 या रोजी. याच्यात सहभाग कोणी घेतला, तर भारतीय वायुदल, सशस्त्र दल, विशेष ऑपरेशन्स विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने याच्यामध्ये काय घेतला होता, सहभाग घेतला होता. आता या महिन्यातले काही महत्त्वाचे युद्ध सराव घेतलेले आहे. ठीक आहे. याच्यावर एक नजर टाका, याचा स्क्रीनशॉट काढून टाका. धर्म गार्डियन असो कोणा दरम्यान असते, भारत जपान. वज्रप्रहार हा भारत अमेरिके दरम्यान. खंजर किर्गिस्तान भारत. आणि लेमेतिये भारत सेशेल्स यांच्या दरम्यान. आणि एक एक्झरसाइज मिलन आपण साजरा केला द्विवार्षिक, हा भारताच्या नौदलाचा एक युद्ध अभ्यास असतो. ठीक आहे. आता हे डिटेल्समध्ये कधी वाचायचं, जेव्हा तुम्ही या मंथमध्ये वाचताय तेव्हा. ठीक आहे. एकदा लक्षात ठेवायचं कुठे झालं रे हे. ठीक आहे. जैसलमेरवाला इथं आहे का, कुठे नाही. चलो, धर्म गार्डियन चौबतिया उत्तराखंडमध्ये झालं, मग लक्षात ठेवायचं भारतात झालेला आहे. तर वज्रप्रहार बाकलो हिमाचल प्रदेशमध्ये झालं, ठिकाण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि कोणा दरम्यान हे आयोजित करण्यात आलं तो युद्ध अभ्यास, त्याच्यावर नजर ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालते, कालावधी वगैरे. ओके. जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक बघा, भ्रष्टाचारासंबंधी हा निर्देशांक आहे, महत्त्वाचा आहे. कोणाद्वारे प्रकाशित केला जातो, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची जी कंपनी आहे त्यांच्याद्वारे, ही कंपनी म्हटल्यापेक्षा संस्था आहे, त्यांच्याद्वारे हा जो निर्देशांक आहे प्रकाशित केला जातो. या वर्षीच्या निष्कर्षावरून जागतिक सरासरी स्कोर हा 42 असल्याचे दिसून आले आहे म्हणते. आणि भारताचा क्रमांक सगळ्यात महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, भारताचा क्रमांक हा 91 आहे. ठीक आहे. त्याच्यात स्कोर किती देण्यात आला आहे, तर 39 देण्यात आला आहे. याच्यामध्ये पहिला देश कोणता आहे बघा, डेन्मार्क. किती रँकिंग आहे याची, 89. फिनलँड 88. आणि हा डेन्मार्क जो आहे सलग 8व्या वर्षी हा याच्यामध्ये राहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होणार रे, डेन्मार्क हा सगळ्यात कमी भ्रष्टाचार मुक्त देश आहे असं म्हणू शकता, पहिल्या क्रमांकावर आहे म्हणून. फिनलँड 88व्या क्रमांकावर आहे, सिंगापूर 84, न्यूझीलंड 81, नॉर्वे 81. अशा पद्धतीनं ते कमी 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 होत जात आहे. ठीक आहे. भारताचा क्रमांक कितवा आहे म्हणते, 91 आहे म्हणते. ठीक आहे. हा जो आहे, एक मिनिट, हे जे आहे 89, 80 हा स्कोर देण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे क्रमांक नाही आहे. पहिल्या क्रमांकावर म्हणजे क्रमवारीमध्ये डेन्मार्क आहे, याचा अर्थ की सगळ्यात कमी भ्रष्टाचार मुक्त डेन्मार्क आहे. त्याच्यानंतर थोडा भ्रष्ट फिनलँड, सिंगापूर, न्यूझीलंड, नॉर्वे. ठीक आहे. हा त्याचा स्कोर आहे बरं का. आपला क्रमांक किती आहे, 91, स्कोर किती आहे, 39. ओके. याच्यामध्ये हे रँकिंग आहे. ठीक आहे. इकडं स्कोर दिलेला आहे. हा झाला जागतिक भ्रष्टाचार धारणा निर्देशांक. आता काही महत्त्वाच्या योजना आहे. आता तुम्ही काय करा, याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, नाही तर मी तुम्हाला नोट्समध्ये काय करतो, ह्या गोष्टी अवेलेबल करून देतो. फास्टमध्ये बघून घ्या. बंगला युवा साथी योजना पश्चिम बंगालने सुरू केली आहे. कशासाठी आहे, 1500 रुपये महिला
महिना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना आहे. कोणाची आहे? पश्चिम बंगालची. होमस्टे योजना कोणी सुरू केली? राजस्थानने केली. ठीक आहे. जसं आपलं PM श्री स्कूल आहे केंद्र सरकारचं, तसंच कोणी हरियाणाने CM श्री स्कूल्स योजना सुरू केली. ठीक आहे. मेरी रसोई योजना कोणी सुरू केली? पंजाब सरकारने. त्याच्यामध्ये दर 3 महिन्यांनी मोफत फूड किट्स दिल्या जाईल म्हणते. उत्तराखंड सरकारने बघा मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना सुरू केली महिलांसाठी. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी बागायतदारांसाठी, तिथे जे आसाम बागायतदार आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री इति कोली दुतीपात. आता इथं हे जे अशा योजना आहे ना, याचं मिनिंगच समजत नाही. मग अशा टाइमला तुम्हाला फसवलं जाते की ही योजना कोणासाठी राबवण्यात आली आहे. तर कोणासाठी राबवण्यात आली आहे? चहा जे बागायतदार कामगार आहेत त्यांच्यासाठी राबवण्यात आली आहे. तशा पद्धतीने केरळने स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. कोणासाठी? 35 ते 60 वयोगटातील ज्या महिला आहेत तसेच बेरोजगार ट्रान्सजेंडर आहे त्या महिलांसाठी 1000 रुपये पेन्शन देणारी योजना सुरू केली. महाराष्ट्र राज्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या काळात नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आपदा मित्र ही काय करण्यात आलं? सुरू करण्यात आलं. नमो लक्ष्मी योजना गुजरातने सुरू केली. 9 ते 12वीत शिकणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी 1250 कोटींच्या मोठी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली म्हणते. ठीक आहे. दिल्ली सरकारने राहवीर नावाची योजना सुरू केली. ठीक आहे. केंद्रीय अर्थमंत्री आता जे आपलं अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आर्थिक सर्वेक्षण जे लॉन्च झालेलं आहे ते सुद्धा मी काय करतो तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामधलीच हे शी मार्ट्स नावाची योजना आहे. ठीक आहे. जे निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री आहेत त्यांनी बजेटमध्ये घोषणा केली. कोणासाठी? तर महिला जे उद्योजक आहे त्यांच्याकडे काय आहे? बाजारपेठेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी शी मार्ट्स नावाची योजना सुरू करण्याचं जाहीर केलं. झारखंडमधील पलामू व्याघ्र प्रकल्पाने पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वनजीवी दीदी नावाचे उपक्रम सुरू केलेले आहे. ठीक आहे. आता काही महत्त्वाच्या निधन वार्ता 3 बघून घ्या. रघुवीर कुल. ठीक आहे. हे कोण आहे? ज्येष्ठ चित्रकार आणि मुखपृष्ठकार होते. बरोबर. मुखपृष्ठकार म्हणजे काय? एखाद्या पुस्तकाचं पहिलं जे पृष्ठ असते त्याचं डिझाईन करणारे, म्हणजे त्याच्यात एकदम माहिरत त्यांनी प्राप्त केलं होतं. ठीक आहे. 6 मार्च 2026 रोजी त्यांचं निधन झालं. मूळचे कुठचे होते? ते तर सोलापूर जिल्ह्यातील होते म्हणून महत्त्वाचं आहे. चित्रकला, मुखपृष्ठ, लेखन, जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला होता. कुठं लक्ष द्यायचं आहे बघा. त्यांचं सख्य, लोलक, खलनायक ही त्यांची प्रसिद्ध काय होती? महत्त्वाची पुस्तके होती. मोहरे या हिंदी चित्रपटाचे त्यांनी काय केलं होतं? दिग्दर्शन सुद्धा केलं होतं. आणि वास्तव रूपवाणी नाव काय? वास्तव रूपवाणी या नियतकालिकेचे सजावट मुखपृष्ठकार म्हणून तेच प्रसिद्ध होते. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. रघुवीर कुल यांच्या. आसावरी काकडे बघा ज्येष्ठ कवयित्री आहे. 16 मार्च 2026 यांचं दुःखद निधन झालं. मेन त्यांचं कविता संग्रह पाठ करायचा आहे बोल माधवी नावाचा. ठीक आहे. आणि त्यांना प्रयागराज येथे झालेल्या हिंदी साहित्य संमेलनात 2004 सालचा संमेलन सन्मान सुद्धा मिळालेला आहे. आणि त्यांच्या काही ज्या साहित्य संपदा आहे त्यांच्यावर सुद्धा फोकस करणे महत्त्वाचं आहे. अनु मौशू, आकाश आरसा, इसलिए शायद, जंगल जंगलात काय, टिकटॉक टिंग, भिंगोऱ्या भिंग, स्त्री असणाऱ्या अर्थ आणि ऋतुचक्र याच्यावर एकदा पाठ करून घ्या, एकदा बघून घ्या. सरला माहेश्वरी ह्या वृत्तनिवेदिका ह्या क्षेत्रातल्या होत्या. ठीक आहे. यांनी DDJ नॅशनल चॅनल आहे आपलं, तिथे 1976 ते 2005 मध्ये काय केलं? वृत्त निवेदन केलं आहे. डॉक्टर जनार्दन वाघमारे बघा माजी खासदार राहिलेले आहे 2008 ते 2014. ठीक आहे. महाराष्ट्रातून ते खासदारपदी गेले होते. माजी गुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत म्हणून त्यांची काय ओळख आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाचे ते स्वतः संस्थापक होते आणि पहिले कुलगुरू होते, म्हणून त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. जनार्दन वाघमारे महत्त्वाचे व्यक्ती आहे. ओके. तर आता बघा मला असं वाटतं हा व्हिडिओ भरपूर मोठा झाला. आपण काय करूया, थोडक्यात घडामोडी ज्या आहे त्यात तुम्हाला नोट्समध्ये डायरेक्ट मी अवेलेबल करून देतो. तुम्ही तिथून काय करू शकता? डायरेक्ट वाचू शकता. ठीक आहे. एकदा वाचायचं आहे, 1-2 वेळा वाचल्यानंतर तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जातात. त्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटी न्यूज सांगतो बघा. याच्या अगोदर आपण वार्षिकी 2026 लॉन्च केलेली आहे. 49 रुपयामध्ये 140 पेज आहे. त्याच्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025च्या सगळ्या घडामोडी इन्क्लूड केलेल्या आहे. त्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती ग्रीन बुकची जे वार्षिकी आहे तुम्हाला आपल्या ॲपवर उपलब्ध होऊन जाणार. आणि ह्या सर्व ज्या थोडक्यात घडामोडी आहे काय करायचं आहे तुम्हाला, आपण जे मार्च महिन्यामध्ये व्हिडिओ आणणार त्याच्यात मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. त्या नोट्समध्ये ह्या सगळ्या घडामोडी असणार आहे. ज्यांना आत्ताच लिहून ठेवायचं आहे मी 1-2 सेकंद हे करतो पॉज
स्लाईड ठेवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढा, आता तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करा, किंवा मी तुम्हाला जेव्हा नोट्स देईन तेव्हा तुम्ही सुद्धा वाचू शकता. जिथे जिथे महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी मी हायलाईट केलेल्या आहे. जसं की बघा, संयुक्त राष्ट्रांनी ग्लोबल चॅम्पियन्स फॉर रोड सेफ्टी म्हणून घोषित केलं कोणाला, सचिन तेंडुलकर यांना. तर ही महत्त्वाची न्यूज आहे. ऑलमोस्ट सगळ्या महत्त्वाच्या न्यूज आहे, परंतु तुम्हाला काय करायचं आहे, फोकस एकदा तरी वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यातले मग कसाही प्रश्न पडू द्या. जसं की वन्य आणि वन्यजीव संवर्धन याच्यासाठी करार केला, कोणत्या 2 देशादरम्यान झाला, भारत आणि नेपाळ दरम्यान. सगळं आहे बघा. आता मी 1-2 मिनिटं थांबतो, 2-2 सेकंद थांबतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, त्याच्यातलं एक ध्येयदून नावाचं जे पुस्तक आहे, ठीक आहे, कोणाच्या नावावर, सुरेश प्रभू यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. कोणी केलं, नकुल पारसेकर यांनी लॉन्च केलं. तर हे सुद्धा महत्त्वाचं पुस्तक आहे. सगळं एकदा काय करायचं आहे, नजर टाकायची आहे. सक्षम मिशन आहे, नागरी सहकारी बँकेच्या बळकटीकरणासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेलं सक्षम मिशन आहे, नजर ठेवायची आपल्याला तिथे. बघा, अजितदादा यांच्या निधनानंतर पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे नाव बदलून काय केलं, अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज केलं. त्याच्यावर थोडंफार आपलं काय नजर असायला पाहिजे, एकदा आपल्या डोळ्याखालून जायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्यात थोडक्यात घडामोडी आहे. तुम्हाला याच्यावर एकदा रीड करून काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. ह्या झाल्या आपल्या थोडक्यात घडामोडी. नोट्समध्ये अवेलेबल करून देतो, तुम्हाला एकदा 2दा वाचल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. बघा, काही आता महत्त्वाचे पुस्तकं, त्याचे लेखक बघूयात. 4 महत्त्वाचे पुस्तकं या महिन्यातले. अटल बिहारी वाजपेयी द इंटरनल स्टेट्समन नावाचं पुस्तक आहे, विजय गोयल यांनी लिहिलेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर शशी थरूर यांचं सगळ्यात महत्त्वाचं, या शशी थरूर हे तर नेहमी पुस्तक लिहित राहतात, पण या महिन्यातलं महत्त्वाचं पुस्तक द शेज ऑफ रिइमॅजिन हिंदुइझम. ठीक आहे, श्री नारायण गुरु यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्याच्यानंतर अरुंधती रॉय, ठीक आहे, सगळ्यांच्या परिचित असलेल्या मदर मॅरी कम्स टू मी हे त्यांचं पुस्तक प्रकाशित त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर अनिरुद्धती सुब्रमण्यम द गॅलरी ऑफ अपसाईड डाऊन वुमेन नावाचं त्यांनी त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं. आता काही महत्त्वाचे या महिन्यातले दिनविशेष आहे आणि त्याच्या थीम आहे. थीमवर प्रश्न विचारला जातो, थीमवर लक्षात ठेवायचं. 1 फेब्रुवारी हा दिवस भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं थीम काय, सुरक्षित तट समृद्ध भारत. जागतिक कर्करोग दिन, ठीक आहे, तर कोणता दिवस आहे त्याचा, 4 फेब्रुवारी. युनायटेड बाय युनिक ही त्याची काय आहे, थीम आहे. राष्ट्रीय HIV एड्स जागरूकता दिवस हा 7 फेब्रुवारीला आपण साजरा करतो. जागतिक रेडिओ दिन, बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर रेडिओचं महत्त्व वाढवण्यासाठी हा अशा प्रकारचा 13 फेब्रुवारीला दिन साजरा केला जातो. कोणता आहे, त्याची थीम काय, रेडिओ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI इज अ टूल नॉट अ व्हॉइस. बरोबर, त्यांचं म्हणणं आहे AI हे टूल आहे, तुम्ही त्याच्यातून व्हॉइस जनरेट तशा प्रकारे करू शकत नाही जसा तुम्ही रेडिओचं महत्त्व अजूनही म्हणजे जे कायम आहे त्याच्याबद्दल बोलल्या जात आहे. ठीक आहे, जागतिक सामाजिक न्याय दिन, बघा, सोशल जस्टिस डे म्हणतो आपण याला, 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. त्याची थीम महत्त्वाची आहे, रिन्यूड कमिटमेंट टू सोशल डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारीला असतो. यूथ व्हॉइसेस ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन. जागतिक NGO दिवस 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. रिस्टोरिंग डिग्निटी थ्रू इन्क्ल्युजन्स हे झालं तुमचं महत्त्वाचे दिनविशेष. अजून आहेत, 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस. ठीक आहे, CV रमन यांनी काय केलं होतं, रमन इफेक्ट शोधला होता. त्यांना काय केलं जातं, त्यांना त्या CV रमनच्या शोधानिमित्त त्या दिवसाला आपण काय करतो, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून त्यांच्या जयंती दिनी 28 फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो. वुमेन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत हा त्यांचं काय होतं, थीम होतं, राष्ट्रीय विज्ञान दिवस. अशा प्रकारे आपण फेब्रुवारी महिन्याच्या सगळ्या घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला या लेक्चरबद्दल काही अभिप्राय कळवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही सजेशन असतील तर तुम्ही सांगू शकता. आपण अशाच प्रकारे आता मार्च महिन्याचा सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येणार आणि त्याच्यात मी तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तिन्ही महिन्याचं कंपाईल केलेली एक PDF आपल्या ॲपवर उपलब्ध करून देणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही, PDF सुद्धा अवेलेबल होईल. परंतु तुम्हाला कमेंट नक्की करायचं आहे मार्चचा व्हिडिओ पाहिजे आहे की नाही त्याच्यासाठी. ठीक आहे, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.